पुंडलीकवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नंदनंदन 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 धावरे नंदनंदन 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 पावरे जननी आवरे प्रभु पावरे योग्य होईन केळवातरी माधवाधव दर्शना राहते हृदयी तरंगत एकही नित भावना श्रीधरा गरुडध्वजा अगनाशना मनमोहना दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी ममलोचना दाखवी ममलोचना देवी भोरजनी करी कुमुदा मनोहर आसवी चंचला तळपे जये अतिदीप्त ते धरी तोरवी तारका चकाकते युती देत जे उत्तमाना दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी ममलोचना दाखवी ममलोचना भासते जलदातरी नलिनाथ वागनी छवी सागरी उमटे शिखावत कंधरे प्रतिभूषणे इंद्रनीलमणिजा उडती प्रभो गमतो गुणा दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी ममलोचना दाखवी ममलोचना दिव्यता दिवमंडला विभवो निघेल अनंतता विश्व ही कवळोनिया पुरते जेथील भव्यता व्यापुनी सकला सजे लवलिप्तता वरितेजना दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी ममलोचना दाखवी ममलोचना शोधिता शिरली श्रुति प्रभवेन चेत सरस्वती कुंठले मुनि सन्मति स्मृतिलाहि नागवसे गति इंद्रिया प्रतिलागना मन बुद्धि गति चेतना दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी ममलोचना दाखवी ममलोचना भीष्म सायक विद्वार्जुन कोदव्यूवल संगरी मुक्त कुंतल कोसळे बघता नदीर निघेश्वरी शब्द मोडून धावले निज चक्र घेऊन भीषणा दिव्य सुंदर
कोणताही एक विचार स्वीकारायचा असं ठरवलं माणसाने तर त्याच्याविषयी मतमतांतरं असतातच असतात. आणि म्हणून दादांचं एक पद आहे लक्ष्मण महाराजांचं, अनेकांची ती अनेक मते तयाने चित्त व्यग्र होते. तत्वज्ञानाच्या संदर्भात तर पुष्कळ मतमतांतर आहेतच. साध्या व्यवहारातल्या गोष्टी, आता तुम्ही पुष्कळ जण लग्नाचे बस्ते बांधायला जाता, किती लोक असतात तिथे? कमीत कमी 10. काही जरूर आहे पण असतात. नवरीसाठी साडी घ्यायची आहे, त्या 10 जणांचं एक मत होतं का मला सांगा? कोणती साडी नवरीसाठी घ्यायची? होत नाही. घरात कोणीतरी पाहुणा यायचं असतं, 2-3 जावा, सासूबाई, 4-5 जणी बायका असतात. तर येणाऱ्या पाहुण्यासाठी काय पदार्थ करायचा, जेवायला पक्वानं काय करायचं याच्या संबंधी एक मत होतं का? म्हणजे आता सासू सांगेल ते ऐकावं लागतं सुनांना, तो भाग वेगळा, पण काय करायचं त्याच्या संबंधी एक मत होतं का मला विचारायचं. व्यवहारातल्या ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपण बघतो. आता राजकारणात तर विचारायलाच नव्हतं. आता त्या याच्या संबंधी किती मतमतांतरच चालू आहे राम जन्मभूमीच्या संदर्भात, आणि प्रत्येकजण आपलं मत अहममय केले मांडतोय. काही जरूर नाही त्याची, लोकांचा बुद्धिभेद करण्याची काहीही जरूर नाही. सगळं ठरलेलं आहे, त्याप्रमाणे होणार आहे हे निश्चित आहे. बुद्धिभेद कशा करता करायचा? भगवंतांनी गीतेमध्ये सांगून ठेवलेले, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम जोषयेत सर्व कर्माणी विद्वानयुक्त समाजन. जोषयेत सर्व कर्माणी म्हटलेले ते, म्हणजे सर्व कर्माला प्रोत्साहन द्या. न बुद्धिभेदम, जे ज्ञानी लोक आहेत, आता नावच नुसतं जाणता राजा हो. जाऊ दे, आपल्याला जास्त बोलायला जायचं नाही आहे त्या संदर्भात. मला मतमतांतराकरता सांगायचं की कोणतीही गोष्ट, कोणताही एक विचार म्हटलं की त्याची मतमतांतरं व्हायचीच. आपण इथे त्या मतमतांतराचा उल्लेख करून सांगतात, सत्यम नश्वरमस्तु वा जगदिदं जीव शिवो वेतरं. सत्यम नश्वरमस्तु वा जगदिदं. इथं एक वाक्य सांगतो, इदम जगत सत्यमस्तु वा नश्वरमस्तु. म्हणजे हे जे जगत आहे, काही लोक प्रतिपादतात असं की ते दिसतंय ते सत्य आहे. काही लोक म्हणतात नाही, आहे दिसतंय ते मिथ्या आहे. दिसतंय ते सत्य एवढ्यासाठी की आम्ही प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतोय ना. आपल्यासारखी अज्ञानी माणसं सत्य म्हणतात, पण जी तत्वज्ञानी माणसं आहेत, तत्वज्ञान ज्यांनी जाणलेलं आहे, ज्यांनी परब्रह्माचं स्वरूप जाणलेलं आहे, ते याला सत्य म्हणायला तयार नाही. आता आपण म्हणाले सत्य नाही कसं? हे गुलाबाचं फूल इथं माझ्यापाशी आहे, हे सत्य नाही कसं म्हणणार? डोळ्याला दिसतंय मला आता. ही खडीसाखरेची डबी आहे, ही डबी दिसतीये मला आता, ही नाही कशी म्हणणार? हा माईक आहे, हा सगळेजण तुम्ही पाहताय. इथे माईक नाही आहे असं मी माईकवर ओरडून सांगितलं, काय उपयोग आहे त्याचा? आहेच आहे माईक तो. पण आपल्याला हे कळत नाही की हे निर्माण जे झालेलं आहे, ही वस्तू जी आहे त्याच्या पाठीमागे त्याची सत्ता आहे, त्यामुळं तेच ते आहे, तेच ते आहे. हे आपल्याला कळत नाही. त्यातलं त्याचं ते पण जे आहे ते जाणणं म्हणजेच तर ज्ञान होणं. ते आपल्याला कळत नाही आणि म्हणून आपण ते सत्य मानतो. म्हणून आपण इथे सांगतात की हे दिसतंय हे जगत जे आहे, हे कोणी सत्य मानू देत, कोणी मिथ्या मानू देत. मिथ्या म्हणजे भासमान. जसं परवा मी उदाहरण सांगितलं की नाही, मला आठवत नाही, की आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गाडीतून चाललेलो आहे आणि समोर रस्ता ओला झाल्यासारखा वाटतो आपल्याला. सारखं गाडी जशी जशी पुढे 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 जात जाते तसं असं वाटतं की एखादा टँकर, गळणारा टँकर गेला की काय इथून, असा रस्ता ओला झाल्यासारखा वाटतो. का? ते मृगजळ म्हणतात त्याला, की भासमान जल.
प्रकाशकिरणांच्या विशिष्ट कोनामुळे, विशिष्ट अँगलमुळे, अँगलमुळे म्हणलं समजेल पटकन, तिथे पाणी असल्यासारखं भासतं चमकल्यामुळे. ते मृगजळ, वास्तविकता पाणी तिथे नाही आहे. तर तसं जगत हे जे आहे, हे जगत नसून आहे ते सगळं ब्रह्मच आहे. आम्हाला भासतं फक्त ते, इथे हे जगत आहे अशा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून मग पुन्हा शंकराचार्यांनी त्याच्या 3 सत्तांचे प्रकार सांगितलेले. एक व्यावहारिक सत्ता, एक प्रातिभासिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्ता म्हणजे की त्या वस्तूचा जो उपयोग आहे त्या उपयोगात कधी बदल होत नाही. माईकचा उपयोग काय आहे? माईकचा उपयोग बोलण्यासाठी आहे आणि बोललेलं दुसऱ्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी. हा माईकचा उपयोग आहे. ह्याच्यात काही बदल होतो का कधी? या माईक या वस्तू संदर्भात यात बदल होत नाही कधी. ही झाली त्याची व्यावहारिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता म्हणजे आपण माईकला अवास्तव महत्त्व देऊन ठेवतो की नाही. रेकॉर्डिंग करायचं आहे, इतक्या लोकांच्यापर्यंत पोचायचं आहे, तो माईक असाच ठेवला पाहिजे. हे सगळं काय आहे? कल्पना आहेत की नाही? या काय कल्पना आहे? अवास्तव महत्त्व त्याला देतो कारण नसताना. आणि एखादा काहीतरी तिरस्करणीय कार्यक्रम काहीतरी चालू आहे तर त्याच्या माईकच्या संबंधी आपण तितकी काळजी घेतो का? का नाही घेत? माईक पाहिजे ना तिथे कार्यक्रमाला, का नाही ती काळजी घेतली जात? पण त्याला महत्त्व दिलं नाही. आम्हाला ह्याला महत्त्व द्यायचं आहे. हे महत्त्व कशामुळं प्राप्त झालं? आम्ही मानलं म्हणून झालं. आम्ही मानलं म्हणून ते प्रातिभासिकता त्याला. आणि पारमार्थिकता, पारमार्थिक म्हणजे त्याचं जे तत्व आहे की छोटा आवाज मोठा करणं, हे जे तत्व आहे त्याच्यात कधी बाद येतो का? त्या तत्वाला कधी बाद येतो का? त्या तत्वाला कधी माईच्या बाद येत नाही. तर तुम्ही गाण्याची गाणी लागली तरी तर तसंच ते ऐकू येणार, किंवा कोणाचा एखाद्या अधिकारी पुरुषाचं प्रवचन लावलं तरी सुद्धा ते तसंच ऐकायला. त्याचा जो हेतू आहे त्याचा तो हेतू त्याच्यातून साध्य होणार. ह्या 3 सत्ताशा म्हणजे अस्तित्व आहे तर ते अस्तित्व कशा प्रकारचं आहे जगताचं? हे अशा प्रकारचं शंकराचार्यांचं. व्यावहारिक सत्ता म्हणजे त्याचा उपयोगापुरता त्याचा व्यावहारिक सत्ता आहे, त्याला अस्तित्व. पण तुम्ही त्याला जे महत्त्व देता एकेका गोष्टीला, ते एक जण महत्त्व देतो आणि एक जण महत्त्व देत नाही. मग आता ते सत्य मानायचं का? सत्य ही सत्याची व्याख्या काय? की जे त्रिकाला बाधितता त्याला आहे. वर्तमान काळात आहे, भूतकाळात आहे आणि भविष्यकाळातही होणारच आहे. हे असं जेव्हा असतं तेव्हा ते सत्य. असं नसतं म्हणून त्याला मिथ्या म्हणायचं. म्हणून पहिले सांगतात सत्यम नश्वरमस्तु वा जगदिदम. हे जगत सत्य आहे असं कोणी सांगतात, कोणी ते मिथ्या आहे म्हणून सांगतात, भासमान आहे म्हणून सांगतात. जीव शिवो वेतरः, जीव हा शिव आहे म्हणून कोणी सांगतात. शंकराचार्यांनी एके ठिकाणी सांगून ठेवलं आहे. आणि आणखी एक, ते प्राचीन वाङ्मयाच्या संदर्भात संशोधन होणं किती आवश्यक आहे. शंकराचार्यांनी हा श्लोक जो सांगितला, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परा. निश्चितपणाने सांगून टाकलेले. आता हा श्लोक व्यासांचा आहे का शंकराचार्यांचा आहे याच्या संबंधी वाद चालू आहे. मोठमोठ्या विद्वानांचे वाद आहेत की हा श्लोक कोणाचा. तर श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी, ते म्हणजे श्लोकाच्या अर्ध्या श्लोकामध्ये मी सांगतो तुम्हाला काय, कोट्यावधी ग्रंथातून जे सांगितलंय ते. ब्रह्म हे सत्य आहे, ब्रह्मसत्यम. जगत हे मिथ्या आहे आणि जीव हा शिवच आहे, दुसरं काहीही नाही. जे सकारात्मक सांगून झालं, नकारात्मक सांगून झालं. असं सांगितल्यावर तिला दृढता येते ना त्या मताला, त्या विचाराला. आणि म्हणून आपण इथे म्हणतात की जीव शिवो वेतरः, की जीव हा शिव असू दे नाहीतर इतर काही असू दे. शून्यं वा परमाणुरस्तु जगतो हेतु प्रधानंच वा. हे जगताच्या निर्मितीसाठी हे जगत सगळे शून्यातून, बौद्ध सांगतात तसे सब्बम शून्यम असं कोणी म्हणतं म्हणाले, असे कोणी मतं मांडतात. किंवा परमाणूचा स्फोट झाला आणि या जगताची निर्मिती झाली असं सांगितलं जातं.
किंवा त्रिगुणातून, प्रधान म्हणजे प्रकृती, 3 गुणांनी युक्त, सत्वरजतमाने युक्त असलेली प्रकृती, त्याच्यातून हे सगळं जग निर्माण झालं म्हणून सांगतात. ते काही असं म्हणाले. योगो ज्ञानमथास्तु कर्म नितराम निश्रेयसे साधन. निश्रेयस म्हणजे मोक्षप्राप्ती. मोक्षप्राप्तीची साधनं म्हणजे 4 मार्ग सांगितले. कोणी सांगितलं कर्ममार्ग, कर्ममार्गाने मोक्ष प्राप्त होतो, ज्ञानमार्गाने मोक्ष प्राप्त होतो, योगमार्गाने मोक्ष प्राप्त होतो. जानीमो गिरीशयित देव भगवंत्वन्न शरण्य प्रभू. ही सगळी मतमतांतरं काय असायची ते असू दे म्हणाले. आम्ही एकच जाणतो म्हणाले की तुम्ही आमचे उत्पन्न करते, निर्माते आमचे तुम्ही आहात आणि तुम्हाला शरण येणं एवढंच फक्त आम्हाला हिताचं आहे आणि एवढंच आम्हाला कळतं. जानीमो, मी एवढंच फक्त जाणतो म्हणाले. काय जाणतो की तुम्हाला शरण यावं. शरण यायचं म्हणजे काय? पायावर डोकं ठेवायचं नुसतं. ज्ञानेश्वरांनी शरण येण्याची व्याख्या सांगून ठेवलेली 18व्या अध्यायामध्ये. आपुले निभेदे विण माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे का. आपुले निभेदे विण जे मी कोणी नाहीच, माझे जाणीजे जे कोण भगवंत सांगतात हा शरणाची व्याख्या, असं ज्ञानेश्वरांनी त्याच्यात सांगितलेलं. ज्ञानेश्वरीमध्ये माझ्याशिवाय दुसरं काही नाही अशी ज्याची धारणा होते तो शरण आलेला म्हणा. आपुले निभेदे विण माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे का. तर हे असं शरण जाणं म्हणजे खरं शरण जाणं. अशा वृत्तीने नमस्कार करणं म्हणजे खरा नमस्कार करणं. इतर आपण एक गोष्ट सांगायची. पंढरपुरात म्हणाले आम्ही एकदा 2-4 नगर प्रदक्षिणा झाली. तुकाराम काका पण होते म्हणे आणि एक बुवा कोणीतरी त्यांच्याबरोबर होते आपणच्या. आणि प्रदक्षिणा करता करता रस्त्यावर एका ग्रस्तांनी त्या बरोबरच्या बुवांना नमस्कार केला. आता यांनाही करावंच लागला मग नमस्कार. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडतीच्या एकमेकाही पद्धतच एक पद्धत आहे तिथली. पुढे गेल्यावर थोडं आपण विचारलं की कोण होते ते ग्रस्तात. आयेक लुच्चा म्हणाले. अरे आयेक लुच्चा तर तू नमस्कार कशाला केला. आयेक लुच्चा तर नमस्कार कशाला केला. तर नमस्कार करण्याच्या पाठीमागे ही भावना असून कशी चालेल. नमस्कार करण्याच्या पाठीमागे ही भावना असली पाहिजे. आपुले निभेदे विण माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे का. आपण पायावर डोकं ठेवतो याचा अर्थ कधी समजून घेतलाय का आपण. पायावर डोकं ठेवतो याचा अर्थ असा की माझ्या शरीरातलं सर्वात उत्तमांग ते तुमच्या शरीरातलं जे कनिष्ठ अंग जे पाय त्याच्यापेक्षाही ते उणं आहे, त्याच्यापेक्षा ते कमी आहे. तुमचे पाय श्रेष्ठ आहेत माझ्या उत्तमांगापेक्षा सुद्धा. हे दर्शवण्यासाठी आपण पायावर डोकं ठेवतो. दर्शवण्यासाठी, मी दाखवण्यासाठी नाही. ही वृत्ती असण्यासाठी, ही वृत्ती आहे माझी अशी, माझा भाव असा आहे हे कळवण्यासाठी, हे जाणवण्यासाठी आपण असा नमस्कार करतो. तेव्हा म्हणून आपण इथे सांगतात की ही चर्चा काय असेल ते असेल, कोणाला काय मत व्यक्त करायचे ते करू दे. आमचं एक मत निश्चित आहे की देवा तू आमचा पिता आहेस आणि तुला शरण यावं एवढंच आम्हाला फक्त कळतं. जानीमो गिरीशयित देव भगवन त्वन्न शरण्य प्रभू. मी इच्छितो हरिचरित्र रचावयासी घालावया गवसणीच जणू नभासी. जे शक्य ना घडत ते आपुल्या प्रसादे माझ्या श्री वरद हस्त गुरो असू दे. मी हे कृष्णचरित्र रचायला मी आरंभ करतो आहे. हे जणू कसं झालं म्हणाले, आकाशाला गवसणी घालण्यासारखं झालं आहे. गवसणी म्हणजे काय, तुम्ही काय ते सदऱ्याला काय म्हणतात दुसरं तुम्ही नाही, शेतकरी लोक वापरतात शब्द तो मला आठवत नाही. हां, गवसणी म्हणजे आपण उशीची खोड म्हणतो की नाही, अभरा, उशीचा अभरा गवसणी म्हणजे. तर ते सदऱ्याला काहीतरी नाव आहे असंच ते. तर म्हणाले मी आकाशाला खोड घालायचं बघतोय, आकाशाला कवळायला बघतोय जणू काही कृष्णचरित्र सांगायचं माझी विचार आहे म्हणून. वास्तविक पाहता जे शक्य ना घडत ते आपुल्या प्रसादे. आता ही गोष्ट अशी आहे, अशक्य गोष्ट आहे नाही. आकाशाला कोण गवसणी घालू शकतो का. पण मी कृष्णचरित्र रचायची इच्छा केली ही अशीच गोष्ट आहे, पण ती सुद्धा शक्य होणार आहे. कशामुळे, आपुल्या प्रसादे.
आपल्या कृपेचा प्रसाद मला मिळाला तर ते शक्य होणार आहे. म्हणून माझ्या श्री वरद हस्त गुरो असू दे, की माझ्या कृपाछत्र आपला असावं, वरदस्त असावा. ओंकाराचा उदय जाहला हिरण्यगर्भा पुनजा वेळा, मंगलता ती त्या समयाची आज येथ जणू धरिते प्राची. सकाळ ती श्रावणी म्हणून कुंद सावे वातावरण, चरण परी श्री हरीचे जेथे पुरेल केवी दुर्दिन तेथे. गोकुळातली सकाळ आहे, श्रावण महिन्यातली सकाळ आहे. आपण वर्णन करतात ती सकाळ कशी आहे. सकाळ ती श्रावणी म्हणून कुंद सावे वातावरण, चरण परी श्री हरीचे जेथे पुरेल केवी दुर्दिन तेथे. भगवंताचा जन्म झालेला आहे. आपण तो सर्ग शेवटी घेणार आहोत गोकुळाष्टमीच्या दिवशी. भगवंताचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे श्रावणातली सकाळ, श्रावणामध्ये म्हणजे सतत झड लागलेली असते, थोडं उदास वातावरण असतं, असं कुठे बाहेर पडता येत नाही, काही कामं करता येत नाही, निरुत्साही वातावरण म्हणायला हरकत नाही. म्हणून संस्कृतमध्ये त्याला त्या श्रावणातल्या अशा दिवसाला दुर्दिन म्हटलेले. असे ते दिवस आहेत सगळे आणि त्या दिवसातली सकाळ आहे. पण तरीसुद्धा कोकणातली ही सकाळ आजची काही विलक्षणच होती म्हणाली. ओंकाराचा उदय जाहला हिरण्यगर्भा पुनजा वेळा, मंगलता ती त्या समयाची आज येथ जणू धरिते प्राची. आज या गोकुळातली सकाळ इतकी मंगलकारक, इतकी सुंदर का होती म्हणाले. इथे असं झालेलं होतं, ओंकाराचा उदय जाहला. ब्रह्मदेवाच्या तोंडून जेव्हा पहिल्यांदा ओंकार शब्द बाहेर पडला, ओंकार शब्दश्चात ओंकारश्चात शब्दश्च द्वावेतो ब्रह्मणपुरा कंठम भित्वा बहिर्यातो तस्मान मांगलिका, की त्या ब्रह्मदेवाच्या तोंडून पहिल्यांदा ओम बाहेर पडला, ओंकार पहिल्यांदा बाहेर पडला, म्हणून त्याला मांगल्य प्राप्त झालं. आणि म्हणून यज्ञादीची कर्म आहे जी मंगलकर्म जी आहेत त्याला आधी ओंकार लावायचा आणि मग तो मंत्र उच्चारायचा, असं गुरुजी लोक सांगतात. तर हा ओंकार ब्रह्मदेवाच्या तोंडून जेव्हा बाहेर पडला त्यावेळेला जे मांगल्य पसरलेलं होतं वातावरणामध्ये, ते मांगल्य आज इथे प्राप्त झालेलं आहे पूर्व दिशेला. आज येथ जणू धरिते प्राची, सकाळ ती श्रावणी म्हणून कुंद सावे वातावरण, चरण परी श्री हरीचे जेथे पुरेल केवी दुर्दिन तेथे. जिथे भगवंताचे पाय लागले ज्या भूमीला, तिथे दुर्दिन कसे राहतील म्हणाले. दुर्दिन म्हणजे वाईट दिवस आणि दुर्दिन म्हणजे ढगाळ वातावरण. संस्कृतमध्ये दुर्दिन म्हणतात त्याला, ढगाळ वातावरण. अरुणोदय होत से मनोहर, नभी प्रभाफा खली लाल सर. सूर्योदय होतोय आणि अजून सूर्य वर यायचा आहे, तर जो लालिमा जो आकाशामध्ये दिसतोय त्याला अरुणोदय म्हणतात. नभी प्रभाफा कली लाल सर. कसं झालं म्हणाले इथे, मेघखंड रंगले त्यामुळे जणू गुलाले रंजित कमळे. देवतांचा जन्म आपण साजरा करतो, देवांचा जन्म आपण साजरा करतो, त्यावेळेला गुलाल फुलं उधळतो, पद्धत आहे ना सगळीकडे ती. तिथं निसर्गाने म्हणाले तर कृष्ण जन्म झाला आहे म्हणून निसर्गाने गुलाल फुलं उधळली जणू काही, की असं ते गुलाबी संबंध वातावरण तिथे झालेलं आहे त्या पूर्व दिशेला. जणू गुलाले रंजित कमळे, पूर्व दिशेला आज काय हे तेज उसळते तरी कसले. आणि थोडा 1-2-3 क्षण गेले असतील नसतील तर तेजस्वी दैदीप्यमान सूर्य दिसायला लागला लगेच. तिथे तेज दिसायला लागले. ते कसं दिसत होतं म्हणाले, इंद्राच्या काशततम यज्ञी व सुधारेने प्रदीप्त अग्नी. आपल्यासारखी आपण सामान्य माणसं यज्ञ करतो तर 2-3 किलोची वसुधारा असते आपल्याकडे. वसुधारा म्हणजे यज्ञाच्या समाप्तीच्या वेळेला त्या विशिष्ट गोमुखातून तुपाची धार यज्ञकुंडामध्ये सोडतात, त्याला वसुधारा म्हणतात. यज्ञ समाप्ती दर्शक म्हणून ते केलं जातं. तर म्हणाले इंद्राने 100 यज्ञ केले आणि त्या 100व्या यज्ञाच्या वेळेला, इंद्राने केलेल्या 100व्याच्या यज्ञाच्या वेळेला किती तुपाची आहुती पडली असेल तिथे वसुधारा. आणि त्यामुळं जे अग्नी जो प्रदीप्त झाला तो प्रदीप्तपणा, ती तेजस्विता आज पूर्व दिशेला आलेली म्हणाली. वसुधारेने प्रदीप्त अग्नी, सुधा कुंभका गरुड करातून हरुणी. एक कल्पना सांगतायत अप्पा.
कुरुसुधा कुंभका गरुड करातून हरुणी नेता पडला निसटून भूवरती आदळता त्यातील अमृत काय हे उसळे उज्ज्वल. ते कश्यपाच्या 2 पत्नी होत्या, विनता आणि कद्रू. दोघींचं काही सख्य नव्हतं. त्यामुळे कद्रूनी विनतेला आपली दासी बनवलेलं होतं आणि तिने एकच अट घातली की मी दास्यपणातून तुझी मुक्तता करीन, पण मला स्वर्गातून अमृत आणून दे, म्हणजे मी तुझ्या दास्यपणातून मुक्तता करीन. विनतीने आपल्या मुलाला गरुडाला सांगितलं. गरुड स्वर्गामध्ये गेले. आता ते अमृताचा कुंभ देवतांच्या स्वाधीन. गरुडाने तिथून आणायला गेल्यावर त्या हिसकळला गेला. तो गरुडाचा अमृताचा कुंभ जो आहे तो हिंदळला गेला आणि त्याचं अमृत जे आहे ते असं जमिनीवर पडलं, पृथ्वीवर पडलं ते अमृत आणता आणता. आणि जणू काही या पूर्व दिशेला ते आता येऊन पडलेलं आहे आणि म्हणून ती अमृताची जी तेजस्विता स्वर्गातल्या ती इथे प्राप्त झालेली म्हणाले. अरुणी नेता पडला निसटून भूवरती आदळता त्यातील अमृत काय हे उसळे उज्ज्वल. अमृत अमर करणारं जसं आहे, अमरत्व जसं त्याच्या ठिकाणी आहे तसं तेजस्विताही त्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण इथे सांगतात की ही तेजस्विता आज पूर्व दिशेला दिसते, तर त्यामुळे दिसते नाही म्हणाले. यातलं काहीच घडलं नाही. छेन तसे सूर्यराज भूमी पावन कर, साधी गोष्ट आहे म्हणाले. छेन तसे यातलं काही घडलेलं नाही आहे. छेन तसे सूर्यराज भूमी पावन करण्या येती, सुवर्ण कणरजरी सुवर्ण रज उधळी तर चालले तत्पर सेवक पुढती जय हरी सुखगंधा. आणि म्हणाले सूर्योदय झालेला आहे आणि सगळ्या पृथ्वीला पावन करण्यासाठी सूर्यराज वर येत आहेत आणि त्यांचे किरण महाराज की सवारी आ रही आहे हे सांगण्यासाठी किरण त्यांचे पुढे आले. उगवे आता प्रभात मंगल नाचत येती किरणे कोमल, विहंगमांची किलबिल कानी प्रसन्नतेची कुमवी गाणी. याच्याकरता सूर्योदयापूर्वी उठावं लागतं, म्हणजे हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. नुसतं वर्णन करून काय करणार त्याचं. विहंगमांची किलबिल कानी प्रसन्नतेची घुमवी गाणी, सोनेरी उन घराघरावर तळपे वृक्षांच्या शेंड्यावर, मंद वायूने डुलती वेली फुले सुगंधी त्यावर फुलली, थेंब पावसाचे सुकुमार दुर्वाच्या हिरव्या पात्यावर, वरुणाने जणू आज गोकुळी असंख्यात रत्नेच उधळली. आणि दव पडतं ना सकाळच्या वेळेला, ते दव गवतावर पडलेलं आहे. पाऊस केव्हा तरी पडून गेलेला आहे आणि ते पाण्याचे थेंब त्या गवतावर तसेच राहिलेले दुर्वाच्या पात्यावर. आज म्हणाले कृष्ण जन्म झाला आहे आणि वरुणाला एवढा आनंद झाला आहे की त्यांनी सगळ्या गोकुळच्या भूमीवर असंख्यात रत्न उधळून टाकली. वरुणाने जणू आज गोकुळी असंख्यात रत्नेच उधळली, किंवा वाही पृथ्वी न्हाली नटली नंदघरी उत्सवा निघाली, तिच्या हरित शालू सशोभती पदरासी हे गुंफित मोती. आता कृष्णाचा जन्म झाला आहे, बाळाला बघायला जातात ना सगळेजण. तसे जणू म्हणाले पृथ्वी आता बाळाला बघायला जाणार आहे, मग आता साज शृंगार पाहिजे ना. मग तिने हिरवा शालू नेसला आहे, मग हिरवा शालू तर त्याला काठपदर चांगले पाहिजेत की नाही. की पदराला म्हणजे तिच्या मोती लावले तेही दिसत आहेत म्हणाले. तिच्या हरित शालू सशोभती पदरासी हे गुंफित मोती, श्री घेऊनी मृण्मय घागर स्त्रिया निघाल्या पाणोठ्यावर, तेजाने निज पावित्र्याचे उजळ करीत मुख दिशा दिशांचे. गोकुळातल्या त्या गवळणी आहेत, गोपी आहेत, त्या आपल्या त्या घरोघर पाणी भरायची वेळ झाली, सकाळची वेळ, घागर घेऊन यमुनीकडे चालले असतील. तर म्हणाले सूर्योदय झालेला आहे आणि दिशा फाकलेल्या आहेत सगळ्या, तर सगळ्या दिशा म्हणजे उज्ज्वल झाल्या म्हणाले. सगळ्या दिशा तेजस्वी दिसू लागल्या. त्या कशामुळे दिसू लागल्या? या गोपींच्या तेजामुळे. स्त्रिया निघाल्या पाणोठ्यावर तेजाने निज पावित्र्याचे उजळ करीत मुख दिशा दिशांचे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य या 8 दिशा ज्या उज्ज्वल दिसत आहेत, ज्या तेजस्वी दिसत आहेत, त्या ह्या गोपींचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्याच्यामुळे त्यांना तेज प्राप्त झाले, दिशा नामना.
नंदाच्या दाराहून जाता गडबड काही दिसली, विशेष दिसल्यावर कोणी का स्त्री ते वगळून गेली. जय हरी सुखगंधा. नंदाच्या दारावरून पाण्याला जायचं, नंदाच्या दारावरूनच रस्ता आहे. नंदाच्या घरामध्ये काहीतरी गडबड चालली आहे असं कळलं यांना. आणि ते सेन्स तो बायकांना जास्त असतो पुरुषांच्यापेक्षा. पुरुष आपल्या तंद्रीतच जास्त असतो, कशाची असते तंद्री माहिती नाही, पण बायकांचं लक्ष असतं, सगळं बारीक लक्ष असतं सगळ्या गोष्टीकडे. तर काहीतरी गडबड चालली घरात हे लक्षात आलं महिला मंडळाच्या. नंदाच्या काय होती परिस्थिती तिथे? नंदाच्या अंगणा भीतरी 2 चारकी असती नारी, मध्ये यशोदा मूर्छित बला, नंद दूरसा गोंधळलेला. नंदाच्या अंगणामध्ये 2-4 बायका दिसत आहेत. मध्येच यशोदा खाली जमिनीवर पडलेली दिसते. कदाचित ती मूर्छित असावी असं वाटतंय. आणि काय परिस्थिती आहे नेमकं कळत नाही आहे, म्हणून नंद बाबा जरा गोंधळून गेले, असं थोडेसे संकोचाने बाजूला उभे आहेत. यशोदे सजागवी रोहिणी, मुखावरी लव शिंपून पाणी, वारा घाली कुडी पदराने, निरखी वदना आतुरतेने. यशोदा मूर्छित झालेली आहे आणि त्यामुळे रोहिणी ही तिला वारा घालून पाणी शिंपडून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. निरखी वदना आतुरतेने, जवळच सतेज बालक गोजिरवाणे, निरखी वदना आतुरतेने, सतेज बालक गोजिरवाणे, गुंडाळी दुसरी वस्त्राने, तोच यशोदा ये भानावर, परतवीत नंदाचा धीर. जवळच एक गोजिरवाणं बालक, सुंदर बालक जवळ पडलेलं आहे. एकीने त्याला उचललं, त्याला दुपटात गुंडाळलं आणि हे सगळं भोवताचं होतं आहे. तोवर यशोदा सावध झाली, शुद्धीवर आली. आपा इथं वर्णन करतात, तोच यशोदा ये भानावर, परतवीत नंदाचा धीर. नंदाचा जो धीर गेला होता की आता हे काय झालं आहे, आता हे कसं काय निस्तरायचं आहे, त्याच्यामुळे जरा ते खचून गेल्यासारखे झाले होते. तो धीर त्यांचा गेला होता, तो या यशोदेच्या शुद्ध होण्याने, शुद्धीवर येण्याने तो धीर, नंदाचा धीर परतवला गेला. नंदाला धीर पुन्हा आला. परतवीत नंदाचा धीर, ओढा होऊन तिच्या सभोवती स्त्रिया अधीरा वृत्ता बसती. प्रथम बालका अंकी घेऊन सांगतसे त्याचे मुख चिंबून. या 5-6 जणी ज्या होत्या त्या तिच्या भोवती, यशोदेच्या भोवती जमा झाल्या. अगं कसं झालं गं, असं काय झालं गं, कुठं इथे तू बाहेर गेली होतीस गं, अशा वेळेला बाहेर जातात का गं, आता काय नाना प्रकारच्या सूचना. असं करायचं नसतं, तसं करायचं नसतं. यशोदेने काय केलं, लेकरू कुठे म्हणले माझ्या आधी. प्रथम बालका अंकी घेऊन, जणू काही त्या बायका घेऊनच चालल्या होत्या त्या लेकराला. आई आहे ती, तिने पहिल्यांदा लेकराला आपल्या मांडीवर घेतलं आणि मग सांगते, सांगतसे त्याचे मुख चुंबून, कालनिशी वासरू मोकळे बांधण्यास ओढाया गेले. असह्य कळतो पोटी आली, प्रसूत झाले शुद्धी गेली. अपरात्री म्हणाले, वासरू मोकळं सुटल्यासारखं वाटलं म्हणून बाहेर आले. त्या वासराला घेऊन आता दाव्याला बांधायचं, दावा धरून त्या खुट्याला बांधायचं. तोवर म्हणाली काहीतरी गडबड झाली आणि प्रसूत झाली. पुढं काय झालं मला कळलं नाही म्हणाले. असं एक कोठ्यात झालं, जनावर आहेत तिथे, पण तरीसुद्धा परी सुरक्षित बाळ खरोखर देवाचीच कृपाही. चोडी कर गरीवरुणी नंदा स्वर्ग ठेंगणा होई. जय हरी सुखगंधा. इतक्या सगळ्या प्रतिकूल वातावरणामध्ये ते लेकरू इतकं सुरक्षित राहिलं. हुंदडणारी गुरं आहेत तिथे, इकडे तिकडे धावणारी वासरं तिथं होती. एखादं वासरू जर धावून गेलं असेल, त्याच्या अंगावरून जर पाय त्याचे पडले असेल तर, पण भगवंताचीच कृपा म्हणाली, लेकरू सगळं सुरक्षित आहे. आणि ते सगळं पाहिल्यावर नंतर तर असं वाटलं की स्वर्ग आपल्याला आता 2 बोटं सोडला, इतका आनंद झाला. यशोदे समग घरात नेले, उचित असे उपचारही केले. फार दिसानी पुत्र जन्मला, तुला आता का त्या हर्षाला. पुष्कळ दिवसांनी नंदाला मुलगा झालाय. आता सगळ्यांनाच आनंद, नुसतं नंद यशोदेला आनंद नाही, आता त्या आनंदाची तुलना कशाशी करायची म्हणून. नंदगृही हरी जन्म आला, घरोघरी आनंद उसळला. कमळ विकसते कुठे तळ्यात, सुगंध पसरे सर्व वनात. म्हणजे सुरेख उपमा दिली आपण की नंदाच्या घरी लेकरू जन्माला आलं आणि त्याचा आनंद सगळ्या गोकुळात. असं होतं का हो कधी? पण इथे झालं, लेकरूच तसं होतं ना ते. याच्यासाठी आपण ही उपमा दिली आहे. ते म्हणाले कमळ कुठेतरी तळ्यामध्ये त्याचा विकास होतो
कुठेतरी प्रफुल्लित होतं ते, आणि त्याचा सुगंध सगळ्या आसमंतात पसरतो की नाही, तसं झालं म्हणाली. कमळ विकसते कुठे तळ्यात, सुगंध पसरे सर्व वनात, वाजे सनई गरजे ढक्का, डुलती गगनी गुढ्या पताका. आता प्रत्येकाला जे सुचेल ते आनंदाचं, आनंद व्यक्त करण्यासाठी ज्याला जे सुचेल ते सुरू केलं. कुणी ते तराणे वाजवायला सुरुवात केली, ते नगारे वाजवायला सुरुवात केली, कुणी ढोल वाजवायला सुरुवात केली, कुणी नाचायला सुरुवात केली. डुलती गगनी गुढ्या पताका, तोरण दारासी पुष्पांचे, कुठे नारळासह आंब्याचे. कुणी आंब्याच्या पानाची तोरणं लावली, कुणी नारळाची तोरणं लावली. सर्व घरी शर्करा वाटिती. आणि या गोकुळातलं वैशिष्ट्य होतं, सर्व घरी शर्करा वाटती. सगळेजण सगळ्यांच्या घरी साखर वाटत होते. अहो नंदबाबाला मुलगा झाला म्हणजे एकट्या ह्यानीच ह्यांना सगळ्यांना वाटलं नाही, सगळ्यांनी प्रत्येकाला वाटलं. यांनी त्यांना वाटलं, त्यांनी त्यांना वाटलं, त्यांनी त्यांना वाटलं, सगळ्यांनी. सर्व घरी शर्करा वाटिती, नंदाचा पुत्रोत्सव कथिती. प्रतिदिवशी हे चालू होते, अधिकाधिक ये हर्षा भरते. आणि दिवसेंदिवस हा आनंद गोकुळातला वाढतच चालला होता. बारशाचा दिवस आला. नाव ठेवण्याच्या दिवशी तर थाटासी मानुरली, नारींची बहुतांदर झाली, गमती झुलत्या केळी जय हरी सुखकंदा. असे नंदाच्या घरामध्ये बारसं व्हायचंय, सर्वसामान्याच्या घरात नाही. आता किती तिथे थाट करत असतील, आणि काय काय करू, काय करून काय नाही, असं तिथे सगळ्या गोपींना झालेलं होतं. मंगल नाऊन करुणी भूषा, नंदगृहासी निगती योषा, पती दिसे समुदाय तयांचा, गुच्छ रम्यसा जसा कळ्यांचा. फुलांच्या कळ्या जशा असाव्यात, मदनपानाच्या कळ्या असाव्यात, किंवा काय तुम्ही काकडा म्हणतात ते काकड्याच्या कळ्या असाव्यात, आणि ते एकत्र गुच्छ त्याचा असतो तसं असं. आणखीन एक आपलं इथे झाड काय नाव त्याचं, ते लाल फुलांचं झाड आहे ते, त्याचा गुच्छ किती छान दिसतो कळ्याचा असला तरी. तशा सगळ्या बायका गुच्छ कशा करतात की त्या अशा गटागटाने चालले आहेत ना, म्हणून गुच्छ. प्रत्येकीच्या ताट करात, झाकून जाळीच्या वस्त्रात, आत गहू नारळ खण उंची. हे विशेष आहे. प्रत्येकीच्या हातात तिथे बारसं आहे, त्या बारसं तर यशोदेची ओटी भरायची, लेकराला काहीतरी हातात द्यायचं. प्रत्येकीने आपल्या तबकामध्ये जाळीचं वस्त्र झाकून ते ताट आणलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय होतं म्हणाले, ओटीसाठी गहू होते, नारळ होता, आणि खण उंची होता. नुसता कुठला खण नाही, नाहीतर काय ते अहेरी साड्या म्हणतात. ते दुकानदार म्हणजे दुकानदारच सांगतात, तुम्हाला कशा करता बाई विचारतात, तुम्हाला कशा करता साडी पाहिजे, आहेर कराय. मग त्याचे ते वेगळा त्याचा कप्पा असतो, तो तिथून काढून देतो तसं. आणि पुन्हा त्याचं हे काय लॉजिक काय त्याचं, हे त्यांच्याचकडनं आलेलं आहे म्हणून ते त्यांच्याचकडे द्यायचं. आता पुन्हा त्याची काय सायकॉलॉजी काय माहिती नाही मला, ते कळणार नाही, कळून घेण्याची माझी इच्छा आहे त्याची. आत गहू नारळ खण उंची. असं आहे, आपण चांगल्या घरी चाललो, चांगल्या घरच्या बाईला आहेर करतोय आपण, ही कुठेतरी जाणीव होणारा पाहिजे की नाही. खरंच तुम्हाला सांगते, ज्याची परिस्थितीसुद्धा नसते इतकं सगळं करावं, ती माणसं आपला जीव ओतून करतात, जीव ओतून करतात. आणि म्हणून आपण इथे लिहिले की गोपी त्यांचं किती सामर्थ्य असेल, पण यशोदेला यशोदेची ओटी भरायची म्हणून खण उंची आहे. काही म्हणतात भारी, भारीच आहे, भारीच आहे. कुठे रेशमी झबले कुंची. कुणाच्या तबकामध्ये लेकराला नुसते पैसे द्यायच्याऐवजी त्याच्यासाठी कपडे शिवून आणले. झबला हा प्रकार राहूनच गेला. झबला आता मोठ्या बायका घालायला लागल्या, तर मोठे पुरुष घालायला. लहान लेकराला झबली नाही, मोठ्या माणसांना झबली. कुठे रेशमी झबले कुंची, मंडप घातियला नंदाने, दिली आतुनी चित्रविताने. नंदाने मोठा मंडप घातला, शामियाना घातलेला आहे. आतमध्ये निरळ्या चित्राची आतमध्ये मंडपाला शोभा आणण्यासाठी लावलेली आहेत. पान फुलानी शोभा आली उभ्या स्वागता दारी केळी, मध्ये पाळणा लटके सुंदर रत्ने बाजू सचारी, रंगीत पोपट मोर झालरी, निजलात मुरारी जय हरी सुखकंदा. आणि ते चांदवा लावला आहे, त्या चांदवाला हिरव्या कापडाचे पोपट आहेत, काही केशरी कापडाचे, काही चिमणे आहेत. असे सगळं ते चांदवा करून लावलेलं आहे. भगवंत मस्त ते पाहत पहुडले आहेत मध्ये पाळण्यामध्ये.
पुढे यशोदा पाठावरती काजळ कुंकुमल्याली होती, देहा थोडी आली कृशता, कांतीसी परी नसे म्लानता. तर प्रसूती झाली आहे, थोडं शरीर कृश झालं आहे, पण म्लान झाली नाही, गळून गेली नाही, ग्लानी आली नाही तिला. आणि त्याचं कारण तब्येत चांगली आहे, ॲनिमिक कंडिशन नाही दिवस असल्यापासून, गरोदर असल्यापासून. त्यामुळे प्रसूती झाली तरी थोडे कष्ट आहेत, शरीर कष्ट झालेलीच आहे. कांतीसी परी नसे म्लानता, हा हा म्हणता मंडप सगळा गोपवधूनी भरुनी गेला, जणू कवीच्या विशाल चित्ती रम्य कल्पना दाटी करती. क्षणभर आपण सब वाहतो की नाही, इथे आपली पाठाची वेळ 9ची आहे, 9ला 5 कमी असेपर्यंत इथं कोणी नसतं, पण 9 त्या 5 मिनिटामध्ये मंडप भरून जातो की नाही, म्हणजे उत्सवातली गोष्ट सांगते. एरवी नाही, आता तर लॉकडाऊन असल्यामुळे प्रश्नच नाही. आता मंडप भरला तर पहिलं पोलीस येतील आपण जावं. तेव्हा गोपवधूंनी, सगळ्या गोपींनी तो मंडप भरून गेला नंदबाबांनी घातलेला. आपण त्याच्यासाठी उपमा देतात, जणू कवीच्या विशाल चित्ती रम्य कल्पना दाटी करीती. जणू आपलं स्वतःचं चित्र आपण रेखाटले इथे. जणू रम्य कल्पना जणू कवीच्या विशाल चित्ती रम्य कल्पना दाटी करीती. सुंदर सुंदर कल्पना डोक्यामध्ये भरलेल्या जशा असाव्यात, तसा हा मंडप सगळा निरळ्या गोपवधूंनी भरून गेलेला होता. कृष्णाच्या मातेच्या भवती ओटी भरण्या जमल्या युवती, तदा यशोदा दिसे जणू का खुळे पाकळ्यामध्ये कर्णिका. गुलाबाचं फूल जर आपण घेतलं तर मध्ये एक असा थोडंसं उंचवटा आलेलं असं, ते बारीक 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 ज्याला रजकण म्हणतात, तसं अशी उंचवटा आलेलं कळीसारखा भाग असतो उंचवटा, त्याला कर्णिका म्हणतात. प्रत्येक फुलामध्ये वेगळ्या प्रकारचं असतं ते. तदा यशोदा दिसे जणू का खुले पाकळ्यामध्ये कर्णिका, गोपीनी घेतला उचलुनी बाळकृष्ण बाळण्या मधुनी, ओठ फिरविती हसत्या गाला जावळ मोहविते दृष्टीला. भगवंताचं जावळही छान होतं. लेकराच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, ते डोळे पाहिले जातात, नाक पाहिले जातं, त्याचे ओठ पाहिले जातात, जावळ पाहिलं जातं. आणि मग आता कृष्णाला पाहिलं आणि प्रत्येकीला वाटलं ना की आपल्याजवळ त्याला घ्यावं, आपल्याजवळ त्याला घ्यावं. आपण म्हणतात, हिच्या करातून तिच्या करासी कृष्ण सार खानाचे, नीलकमल जणू तरंगते हे जललहरीवर साचे, जय हरी सुखकंदा. एकदा ह्या गोपीने घेवा, एकदा त्या गोपीने घेवा, एकदा त्या गोपीने घ्यावा. कधी अशा ओळीने चालावं, कधी पुन्हा उलटं यावं. म्हणून आपण त्याची उपमा दिली आहे, नीलकमल जणू तरंगते हे जललहरीवर साचे, जय हरी सुखगंधा. सरोवराच्या लाटा जशा असतात आणि एखादं कमळ त्या लाटेवरून सरकत सरकत असं जातं, कधी एखादी मोठी लाट येते पाठीमागणी की असं पाठीमागे येते, तसं झालं म्हणजे. आणि लाटा जशा कोमल असतात तसे कोमल हात या गोपींचे. आणि भगवंत निळसर रंगाचे होते, जणू नीलकमळासारखे. नीलकमल जणू तरंगते हे जललहरीवर साचे, जय हरी सुखकंदा. अन्य करी आपुल्या करातून देता व्याकुळ अंतःकरण, कृष्णाला नच सोडू वाटे प्रेम सर्व शरीरातून उमटे. दुसरीकडून आपल्याजवळ घेताना आनंद आहे, पण ती जर म्हणली की आता तू घेतला नाही का, आता दे ना माझ्याजवळ थोडा वेळ, असं म्हणलं की झालेलं वाटतं की आता कृष्ण माझ्याजवळ चालला. दुसरी परितित कीचा धीरा घेणा त्या सुकुमार कुमारा, वात्सल्याची ओढा ताण सहन करी स्मित वदने कृष्ण. 12 दिवसाचं लेकरू आहे, पण एवढा धिंगाणा सगळा सहन करतंय. आपल्या घरची लेकरं वृद्धापरित्या, आणि मग ते ही निघायचं ती निघायचं ती निघायचं, ह्याच्यात वेळ होत चालला. मग काही जरा म्हाताऱ्या बाया होत्या ज्यांनी 4 पावसाळे जास्त पाहिलेले, अशा बाया होत्या. त्या म्हणाल्या, वृद्धापरित्या भरल्या लागे हाल मुलाचे काकरी तागे. अगं सारखं हिच्या हातातून तिच्या हातातून तुम्ही हालका करता का लेकरांचे? आणा बरं, आता वेळ होतो बारशाला, चला पुरे त्या इकडे आणा. नाव ठेवण्या वेळ होत ना, नाव घेऊनी गोविंदाचे, नामकरण होते इतरांचे. बदल्या असतील काही आता, येथ कृष्ण ठेविता उचलिता. आपल्यासारख्याच्या घरामध्ये जेव्हा बारसं केलं जातं लेकरांचं, त्यावेळेला त्या पाण्याच्या खालून काढलं जातं, वर घेतलं जातं. तिकडे एक बाई उभी राहते, इकडे एक बाई उभी राहते. परत पहिल्यांदा काय तो वरवंटा फिरवला जातो, मग त्या लेकराला खालीवर केलं जातं. आणि तेव्हा काय म्हटलं जातं, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. आता कुणी कोणत्याही लेकराला पाळण्यातून खालीवर करताना
गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या म्हटलं जातं. हा प्रत्यक्ष गोविंदच आहे, आता गोपाळच आहे. त्या गोपी काय म्हणाले असतील? ते कथण्यासी कुणा सका मुख जे वेदास नठावे, बुद्धीचा हा विषयन हृदये भक्ताच्या अंतःकरणाला याच्याविषयी काही शंका. गोपी काय म्हणले असतील, काय म्हणले असतील ते असतील. त्यांच्या अंतःकरणामध्ये शंका याचे कारणच नाही. बुद्धीचा हा विषयन हृदये भक्ताच्या जाणावे जय हरी सुखगंधा. आपण एकदा सांगितलेलं होतं की म्हणाले कदाचित त्यावेळेलाच विष्णू सहस्रनाम निर्माण झालं असेल आणि मग पुढे महाभारतामध्ये व्यासाने ते संकलित केलं असेल. इतक्या गोपी तिथे आहेत, इतकी जे प्रत्येकीने आपापलं वेगळं वेगळं नाव ठेवून दिलं. कृष्ण कुणी अच्युत गोविंद श्रीहरी देवी श्याम मुकुंद, एक नाम का असेल साचे अनंत रूपी भगवंताचे. समाप्त झाला समारंभ तो परी कुणाचा पायन निघतो, गुटमळती पाळण्या बोवती कारण काही काढून युवती. तर बारशाचा समारंभ झाला आहे, यशोदेची ओटी भरून झाली आहे, कृष्णाला काय जमलं कुंची सगळं देऊन झालेलं आहे, सगळं झालं आहे. फराळाची डिशही देऊन झाली आहे, काय पावभाजी असेल, काय तुमचं इडली सांबार असेल, काय जे असेल ते समजा, पिझ्झा असेल, म्हणजे अलीकडचे पदार्थ म्हणून. आणि काय आणखीन काय म्हणतात दुसरं त्याला? नाही ते पुन्हा भेट परत द्यायची त्याला काय म्हणतात? रिटर्न गिफ्ट. हां, मला माहिती नाही शब्द. ते रिटर्न गिफ्टही देऊन झाली, तरी सुद्धा बाया आपल्या हालायला तयारच नाही मंडपातल्या. सारखं ते कृष्णाच्या भोवती. अगं बघ तो कसा हसतोय, अगं बघ तो माझ्याकडे बघतोय बघ. आता ते 12 दिवसाचं लेकरू कोणाकडे बघेल का बरं? त्याचं ते त्याच्या तंद्रीमध्ये असतं ते. पण आपण आपल्या कल्पना सगळ्या त्याच्यावर लादत असतो. आणि या सगळ्या भोवती, त्या पाळण्याच्या भोवती सगळ्या बसलेल्या. कारण काही काढून युवती कुटमळती पाळण्या भोवती, वदनी घालून मूठ आपली चोखीत होती मूर्त सावळी. गोपींची जणू मनेच कवळून मुखात घाली नंदनंदन. भगवंत आपली मूठ घेऊन चोखत पडलेले होते. त्या गोपी तिथून का हलत नव्हत्या त्याचं कारण सांगताना पाहिजे सांगतात की या सगळ्यांची मनं भगवंताने आपल्या मुठीत घेतली होती आणि ते खाऊन टाकत होते. आता हे गोपी जातील कशा? यांची मनच तिथे राहिली तर. गोपींची परतली शरीरे कशी तरी निज सदनी, परिचैननच जणू राहिले काहीतरी विसरूनी जय हरी सुखकंदा. आता गोपींची शरीरं असं आहे, लोकांच्या घरात तरी किती वेळ थांबणार ना. नंदबाबा गावचा प्रमुख आहे, किती वेळ थांबणार? काहीतरी शिष्टाचाराची गोष्ट आहे की नाही. शेवटी बाहेर पडल्या एक जणी, शरीराने बाहेर गेल्या, आपापल्या घरी कामं करायला लागल्या, पण लक्ष सगळं तिकडे कृष्णाकडे की आपण काहीतरी नंदबाबाच्या घरात आपलं काहीतरी विसरून आलो असं जणू भावना प्रत्येकीची. धान्य निवडिता. आता कामं घरातली बायांना काय थोडी असतात का? धान्य निवडिता दही घुसळिता, मुलासवा आपुल्या भरविता, पेटणवा घालून चुलीसी मध्येच येती नंदग्रहासी. काय ती चूल पेटवताना एक गौरी पेटवायची, ती ठेवायची, त्याच्यावर 2-3 लाकडं ठेवायची आणि मग थोड्या वेळाने जाळ लागतो, मग वरणासाधन ठेवायचं, होय की नाही? बरोबर आहे ना? आमच्याकडे तर चूल नाही म्हणून तुम्हाला विचारायला. त्यासाठी तर ती चूल पेटेपर्यंत मग काय करायचं? तेवढं भांडं काढून ठेवलेले, डाळ काढून ठेवलेले, मग त्या वेळ काय करायचं? चला चक्कर मारून येऊ कृष्णाकडे जरा, येऊन जायच्या. निवडायला बसल्यावर तर डोळे दुखायला लागले, बाबा जरा कृष्णाकडे जाऊन येऊ. 2 ताटं निवडली की डोळे दुखायला लागतात, पण आज दुखायला लागले तरी कृष्णाकडे चक्कर मारून. धान्य निवडिता दही घुसळता. का किती वेळचं घुसळते, अजून काही लोढीच ना, जर जरा चक्कर मारून येते मग पुन्हा घुसळ. धान्य निवडता दही घुसळता, मुलासवा आपुल्या भरविता, पेट नवा घालून चुलीसी मध्येच येते नंदग्रहासी. आता नंदाच्या घरी जायचं आहे, कारणाशिवायच गेलेलं बरं दिसतं का बरं? शिष्टाचार नावाची काही गोष्ट आहे की नाही? मोठ्यांच्या घरी जायचं ते तर काहीतरी निमित्त पाहिजे मग जायला. निमित्त काय? घे येऊन कोणी मागे विरजण. कोणीतरी गोपी यायची आणि ती म्हणायची, यशोदाबाई तुमचं ताक चांगलंच हो, आमचं ताक संपूनच गेले बघा. आणि काहीतरी वास यायला लागला, म्हणायला लागले तर हे यांना नाही कळत ते, म्हणून तुमचे विरजण द्या बरं. ती विरजण आणायला आत गेली तर ही पाळण्यापाशी
कृष्णाच्या. येऊन कोणी मागे विरजण, कुणा हवी सपिटाची चाळण. बाकी उदंड गोष्टी घरातल्या सगळ्या असतात बरं का, पण ती सपिटाची चाळणी काही प्रत्येकाच्या घरात असत नाही बघ. जिथे जे पूर्वीचे चाळीची घरं असायची ना, किंवा वाडा संस्कृती, ही एकमेकांच्या घरात अशा वस्तू फिरायच्या. ती सपिटाची चाळण मागायला ती आली म्हणजे मला सपिटाची चाळण द्या ना जरा, तुमची पुरणाची पोळी करायची आहे तर ती चाळून घ्यावं म्हटलं जरा, कणिक चांगली म्हणजे मग चांगल्या होतात पुरणाच्या पोळ्या. पुन्हा हवी सपिटाची चाळण, पदार्थ अमका करणे केवी, रीत पुसाया कोणी यावी. यशोदाबाई, तुमच्या फेण्या खूप छान होतात हो. कशा करता बरं तुम्ही? हिला करायचं नसतं बरं का काही, उठा ठेवा काही करायचं. अहो फेण्याचा उठा ठेवा काय थोडा आहे का? तिला करायचं काहीच नाही, पण तेवढं ती सांगतो तेवढा वेळ कृष्णापाशी थांबता येईल की नाही हा हेतू. पुन्हा हवी सपिटाची चाळण, पदार्थ अमका करणे केवी, रीत पुसाया कोणी यावी. उगीच काही वस्तू न्याया, नेली नसता परत कराया. किंवा पूर्वीच्या काळी असं असायचं, कोणी पाहुणे आले, घरातली साखर संपलेली असली, शेजारून पटकन वाटीभर साखर आणायची, आलेल्या माणसाला 2-3 कप चहा करून द्यायचा, अशी पद्धत असायची. एकमेकांचे संबंध सलोख्याचे चांगले राहायचे, एकमेकांच्या अडचणी भागवल्या जायच्या. त्यामुळे ती एकजण आली म्हणाली, अहो आमच्या ह्यांचे मित्र आले आणि त्यांना साखर खूप लागते, घरात आहे साखर माझ्या, पण ते तर संपत आली आहे, म्हणून तुमच्यासाठी थोडी साखर घेऊन जायला आले, मला थोडी साखर द्या बरं यशोदाबाई. उगीच काही वस्तू न्याया. दुसरी तिच्यापेक्षा बहादर, नेली नसता परत कराया. यशोदाबाई, मी मागे तुमच्याकडनं चहा नेला होता बघा, तुम्हाला आठवण आहे की नाही माहिती नाही, पण मी आठवण ठेवली, मी म्हणून आणून द्यायला आले तुम्हाला बघा. ती चहाची वाटी तिच्या हातात घेऊन आपण कृष्णापाशी. एक गवळण तरी एवढी बहादर की पाणी भरून ठेवलेलं, सासूचं लक्ष नाही असं बघून ते पाणी ओतून द्यायची स्वतः, आणि पाण्याला घागर घेऊन रिकामी घागर घेऊन पाण्याला जायची. जाता जाता नंदाच्या घरावरून नदीला पाण्याला जायचं म्हणजे जायचं, मग कृष्णाला बघायचं आणि मग घागर घेऊन पुढे जायचं. उगीच काही वस्तू न्याया, नेली नसता परत कराया. आपण सांगतात, निमित्त करुणी नाना रीती, कृष्णा बघण्या गोपी येत. हे सगळं कशा करता? कृष्णाला पाहायला मिळावं म्हणून. कृष्णाला पाहायला मिळावं, काहीतरी निमित्त काढावं आणि कृष्णाकडे जावं. आणि मग त्या श्रीकृष्णासी खेळविती घेऊन उरासी, कुणी तयासी तेल माखिते. आता कृष्णाचं एकही काम यशोदेला करायला शिल्लक राहिलं नाही. सगळ्या या बाया याच्यात त्यांनी ती कामं वाटून घेऊन करून टाकायची. तेल माखिते कुणी तयासी तेल माखिते, कुणी एक म्हणे मी न्हाऊ घालिते, कुणी लोचने काजळ घाली, कुणी तिटेची लावी टिकली. आणि मग कुणी त्याला तेल लावावं, कुणी त्याला आंघोळ घालावी, कुणी त्याला पुसून काढावं, कुणी त्याला कपडे घालावेत, कुणी त्याला ते पीठ लावावं, थोपटुनी कोणी निजवावे, आपल्या मांडीवर घेऊन त्याला थोपटावून गाणं म्हणावं. काय गाणं म्हणावं? आंदोलित वा गीत म्हणावे, भुंगा ग बसलेला पाटलीच्या फुलावरी, कृष्णाच्या गालावरी गालबोट. अगं गुलाबाच्या फुलावर भुंगा बसलाय का? भुंगा काळसर असतो, गुलाबाचं फुल गुलाबी रंगाचं, तशी हे जे गाल गुलाबी रंगाचे आणि कीट लावलेली आहे, ती काजळ लावलेलं आहे ते भुंग्यासारखं. ती म्हणाली, अगं गुलाबाच्या फुलावर भुंगा बसलाय काय? दुसरी म्हणते, नाही हे बघ इथे कृष्णाच्या गालावर तू गालबोट लावलंयस ना, ते दिसतंय तसं गुलाबाच्या फुलावर भुंगा बसल्यासारखं. चांदण या खोली माझी कोठून तरी आलं. बाळातडीची जुन्या काळातली खोली आहे, आजच्यासारखं नाही. आज एवढ्याला ट्यूबलाईट लावून ठेवतात, लेकराचे डोळे खराब होऊन जातात त्याच्याने. चांदण या खोली माझी कोठून तरी आलं, म्हणजे नाही कुठून इथे बाळातडीची खोली, तर कुठला उजेड येणार? माझं बाळ ग हसलं गालामध्ये. कृष्ण गालामध्ये हसलाय, त्याचा प्रकाश पडला एवढा. चांदोबा उगवला, आणि मग ती कृष्णाला सांगते, चांदोबा उगवला कमळ झोपी गेले, का उघडे राहिले डोळे तुझे. चंद्र संध्याकाळी उगवतो ना, चंद्र उगवला त्याच्यामुळे चंद्र विकासी कमळनं ती प्रफुल्लित झालेली आहेत. कमळं झोपी गेली, हां सकाळची उमरलेली कमळं आता झोपी गेली. आता तरी तुझे कमळासारखे डोळे कसे अजून उघडे राहिले? कमळासारखे डोळे तुझे बंद व्हायला पाहिजेत असं कोणी म्हणावं. कोणी रडवा उगा करावा. कृष्ण जर काही निमित्ताने रडायला लागला तर त्याला शांत करण्याचा प्रयत्न करावा. आणि काही उद्या बहादर
त्या हसराही कोणी रडवावा. काही लोकांना खोड असते, लेकरं चांगली खेळत असली की उगाचच चिमटे काढायचे, उगाचच काहीतरी त्याच्या खोड्या काढायच्या. कोणीकडनं ते रडेल कसं बघायचं. तो रडला की ते लेकरू रडलं की त्याच्या आईला त्रास आहे ना. त्या लेकराला त्रास देणं हा हेतू नाही, त्याच्या आईला त्रास देणं हा हेतू त्याच्या पाठीमागे. हसराही कोणी रडवावा परी त्यातही कौतुक होते, खेळणेच ते जणो स्त्रिया ते. अशी स्थिती होती इतरांची, असेल केवी यशोमतीची. कृष्णाशिवाय चैन पडू नये अशी स्थिती इतर गोपिकांची होती. आता यशोदेची काय परिस्थिती असेल. ती जशी सुखजे श्रीकृष्णाचे, नसेच ते भाग्यात कोणा. खरी गोष्ट आहे, तिच्या पोटी तो आला म्हणून तिला जे आई म्हणून तिला जो त्याचा आनंद आहे तो इतरांना कोणाला मिळाला. किती कामं त्याची कृष्णाची केली तरी. अंकी घेऊन श्रीकृष्णा ते कुरळे जावळ कुरवाडी ते. कवळ्या ओठाच्या हासे तर वेड तिला लाविले खरोखर. प्यावयास फिरताम करुदयी उरतन दिजसी देहभानही. हर्ष उमटतो प्रतिरोमातून मृदू सुख त्या स्पर्शाचे पाहून. नंद असाची होई मोहित परी कवळुनी हृदयी धरी कवळुनी हृदयी निजत. यशोदेबरोबर नंदबाबालाही अतिशय आनंद होत असे. प्रसाद गुण काव्याचा जेवी क्षण क्षणारसिकास मोहवी. प्रसाद, ओज आणि माधुर्य असे 3 गुण काव्याचे सांगितले जातात. प्रसाद म्हणजे वाचल्याबरोबर चटकन समजणं, ऐकल्याबरोबर चटकन समजणं, याला प्रसाद म्हणतात. सोपेपणा. तर प्रसाद गुण काव्याचा जेवी क्षण क्षणारसिकास. आणि असं सोपं असलं की ते ऐकायला बरं वाटतं की नाही, त्याचं आकर्षण वाटतं की नाही. प्रसाद गुण काव्याचा जेवी क्षण क्षणारसिकास मोहवी. गोकुळ इकडे होते पोहत आनंदाच्या सरोवरात. तिकडे होता कंस घाबरा गचक्या खाऊन भीती सागरा. आणि इकडे या कृष्णाच्या जन्मामुळे सगळं गोकुळ जे होतं ते आनंदाच्या सरोवरामध्ये जणू पोहत होतं. आणि तिकडे कंस जो आहे तो भीती सागरामध्ये गचक्या खात होता, डुबक्या खात होता. म्हणा हे पाणी दोन्हीकडे समानच आहे. जो त्याच्यामध्ये बुडतोय किंवा जो तरतोय त्या दोघांचं वैशिष्ट्य वेगळं. इकडे आनंदाच्या सरोवरामध्ये हे पोहत होते गोकुळचे सगळेजण, आणि इकडे मथुरेला कंस जो आहे तो भीतीच्या सागरामध्ये डुबक्या मारत होता. त्याने काय केलं. मरण आपुले टाळा यासी त्या पापी भूपाले. मुले प्रजेची मारा यासी अधिकारीने मिळाले जय हरी सुखकंदा. त्यांनी आपली एक मीटिंग बोलवली सगळ्या अधिकाऱ्यांची आणि म्हणाले राष्ट्रावर मोठं संकट आलेलं आहे तेव्हा सावध राहिलं पाहिजे. आणि याचा 8वा जो आहे तो निष्ठून गेला आहे ना आता, तर त्याला हुडकायला पाहिजे. काय करायचं. ते म्हणाले या 1 वर्षामध्ये जी मुलं जन्माला आलेली असतील ती कुटुंब कल्याण योजना सुरू करा. तर पहिला विडा उचलला पुतणीने की मी जाते म्हणाली, मी करते काय करायचं काम ते. आणि स्वाभाविकच आहे की पुरुषांच्या पेक्षा बायकांना घरामध्ये प्रवेश लवकर मिळतो म्हणून मी ते काम करते. कामाया मधुवेश धरोनी. सुंदर वेश तिने धारण केला. फिरे पूतना बालघातिनी. आपुलकीची भाषा मंजुल मधुवदनी हृदयी हालाहल. तोंडामध्ये भाषा अतिशय गोड, अतिशय आर्जवी, अतिशय प्रेमाची, पण हृदयामध्ये खरोखरच हालाहल विष भरून आलेली होती आपल्या सणामध्ये. लाव भरी ती विषवक्षोजी घेऊन जवळी शिशुत्या पाजी. अपत्य जेवी प्रिय रूपाने मोहून नाशी सहजपणाने. कोणाचंही लेकरू जावं तिथं लहान लहान लेकरं असतील वर्षाच्या आत की त्याची आई इकडे तिकडे गेली बघून लेकरू रडायला लागलं आहे म्हणून मी घेते प्यायला म्हणावं, त्याला प्यायला घ्यावं. आपल्या सणातलं विष त्या लेकराला दिलं की स्पर्श, लेकराचं काय विषाचा स्पर्श झाला की लेकरू ते त्यांनी प्राण सोडावं. अपथ्य जेवी प्रिय रूपाने. जे आपल्या शरीराला सोसत नाही, जे आपल्या शरीराला अपत्यकर आहे ते माणसाला आवडतंच, अगदी ठरलेलं आहे. पेरू घशाला चांगला नाही पण आवडतो आणि खाल्ला जातो, त्याचा परिणाम भोगावा लागतो, सगळं माहिती आहे. अपत्य जेवी प्रिय रूपाने मोहून नाशी सहजपणाने. त्या अपत्याचं जे आवडणारं रूप आहे त्यामुळे मनुष्य त्या मोहात पडतो आणि मग त्याचा नाश होतो. तडफडूनी शिशु मरता हासे व दिशी मेल्या कंसा कैसे.
आणि ते लेकरू जे तडफडून मारायला लागलं, तडफडायला लागलं की म्हणून मेल्या तू कंसानं मारायला जन्माला आलास काय? शठता परीही कशी टिकावी, हरिहा लीला नटमा यावी. पण कृष्णाजवळ ही तिची दुष्टता कशी टिकावी म्हणाली? कारण हा कसा आहे, लीला नट आहे, जे नटाप्रमाणे लीला करणार आहे, हिरण्या खेळी खेळणार आहे. हरी जो लीला नटमा यावी, शोषून घे हरी विशस्तनीचे, हरिले जणू की पापती येते, पाठविले स्वर्गात येशी, प्रभूचा द्वेषही फलद विशेषी. इकडे यशोदेच्या वाड्यामध्ये आली, सगळ्या हाळकाय माळकाय जमलेल्याच होत्या. म्हणजे इतक्या बायका कशाला जमल्या तिथे? आपण इथे कालाच्या कीर्तनात तुम्हाला सगळ्यांना माहिती येते की एकेकीला एक वस्तू आणायला पाठवून दिलं. आणि मग यशोदा म्हणाली की बाई लेकरू झोपलं आहे आता, जरा टचक ते आत्ताच डोळा लागला आहे, मग ते तुम्हाला बघायला. हेच बघायला आलं म्हणजे मला कळलं की लेकरूला तुझ्या दृष्ट झाली असेल. इतक्या सगळ्या बायका इथं जमवून ठेवतीस. भगवान म्हणले आपल्या मांडीवर घेतलं आणि भगवंतानी डोळे तिला पाहिलं आणि डोळे मिटले. भगवंतानी डोळे का मिटले याच्या संबंधी भागवतामध्ये निर्णय कल्पना केलेली आहे. त्यांनी सांगितलं, म्हणाले की त्यांनी आत्तापर्यंत होतं काय, भगवान शंकरांनी विष प्यालेलं होतं फक्त माहिती होतं. ते म्हणाले आता आमची विष पिण्याची आमची वेळ आलेली आहे. तर भगवान शंकरांनी डोळे विष पिताना काय केलं होतं, आपण त्यांचं स्मरण करूया. त्यांचं स्मरण, आपण देवतांचं स्मरण करताना डोळे मिटतो ना, तसं म्हणून भगवंतांनी डोळे मिटले. अशा निरनिळ्या प्रकारच्या कल्पना सगळ्या सांगितलेल्या आहेत. हरिले जणू की पाप, शोषून घे हरी विषस्तनीचे, हरिले जणू की पापती येचे, पाठविले स्वर्गात येशी, प्रभूचा द्वेषही फलद विशेषी. तृणावर्त. आणि मग भगवंतानी तिच्या स्तनातलं विष शोषलं, विषाच्या पाठीमागे दूध शोषलं, तिचे पंचप्राण शोषले आणि तिला ठार मारलं. तृणावर्त शकटासुर गेला याच गतीला अंती, वारुळात जणू धजले मूषक खोले सिंह विघाती, जय हरी सुखकंदा. तृणावर्त म्हणजे वावटळ. भगवंताला सुद्धा आकाशामध्ये भ्रमण करण्याची इच्छा निर्माण झाली आणि मग तो तृणावर्त जो आहे तो त्या वावटळीच्या रूपाने भगवंताच्या जवळ आला. भगवंत त्याच्यावर स्वार झाले, वावटळीसारखं फिरून फिरून आले. त्याला इतका गरगर 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 इतका फिरवलं त्याला की त्याला नाहीसा करून टाकलं. शकटासुर, भगवंताचा पहिला वर्षाचा वाढदिवस. आता ते वाढदिवस साजरा करण्याची प्रथा इतकी प्राचीन आहे बरं का. तर पहिला वर्षाचा वाढदिवस सगळेजण मिळून वनामध्ये गेले साजरा करण्यासाठी. आता काय जेवाय खायची गडबड असेल काय असेल, यशोदेने या लेकराला एका बैलगाडीच्या खाली सावलीला झोपवलं आणि आपण कामाला लागली. आता कोणाला जेवायला वाढायचं असेल, कोणाला डबे काढून द्यायचे असेल, काय काय नाना प्रकारची कामं, पानं मांडायची असतील, आल्या गेल्याशी बोलायचं असेल, काय काही असेल, पण त्या लेकराला तिथे झोपवलं आणि आपण कामाला लागली. इकडे काय झालं बघ, तो जी गाडी होती ज्या गाडीखाली झोपलं तो होता राक्षस शकटासुर. शकट म्हणजे गाडी, तो शकटासुर होता. भगवंतानी ते जाणलं, आपलं मोठं रूप धारण केलं आणि ती गाडी उलटून टाकली पलीकडे. आता ती गाडी धाडकन पडली. हे पुन्हा लहान रूप धारण करून तिथे सगळेजण धावत आले की काय झालं कृष्णाला, काय झालं कृष्णाला. काही झालं नाही, ती गाडी मात्र बुडून गेली. शकटासुर मात्र ठार झाला. तृणावर्त शकटासुर गेला याच गतीला अंती, वारुळात जणू धजले मूषक कोल्हे सिंह विघाती, जय हरी सुखकंदा. कसं झालं म्हणले, सापाचं वारुळ आहे नागाचं आणि तिथं उंदरांनी जावं की नाही, मग काय होईल त्याचं, किंवा वाघाच्या गुहेमध्ये कोल्ह्याने जावं, तसं झालं म्हणाले इथे. खऱ्या मृगमदा पुढे कसावा, लसुणीचा दुर्गंध टिकावा. कस्तुरी जी आहे, मृगमध म्हणजे कस्तुरी, कस्तुरी खरी आहे का नकली आहे हे ओळखण्याचं साधन कोणतं, परीक्षा काय त्याची. तर म्हणे हाताने लसूण असतो ना, आपली लसूण हातामध्ये चुरगळायची आणि त्याच हाताने त्याच चिमटीमध्ये कस्तुरी घेऊन चुरगळायची. जर लसणीचा वास न येता कस्तुरीचा वास आला तर ती कस्तुरी खरी. तसं म्हणाले झालं की खऱ्या मृगमदा पुढे कसावा, लसुणीचा दुर्गंध टिकावा. खरी जर कस्तुरी असली तर तिच्या लसणीचा वास टिकेल का तिच्यामुळे. तसे सगळे राक्षस होते. तत्वज्ञाना सन्मुख सांगा, शोक मोह का करीती दंगा. एकदा तत्वज्ञान काय आहे हे ते समजलं आणि ते जर आचरणात माणसाच्या येत असलं, तशी तिची मानसिकता झालेली असली
तर माणसाला कोणतीही अडचण म्हणजे कोणतंही संकट त्याच्याने तो घाबरून जात नाही, बावरून जात नाही, मोठ्या धीरपणाने सगळं सोसायची त्याची तयारी असते. यस्मिन स्थितो न दुःखेनं गुरुणापी विचार्यते असं गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे की कितीही मोठी संकटं जरी आली तर त्याच्यामध्ये ह्याची स्थिरवृत्ती जी आहे, स्थितप्रज्ञता जी आहे ती ढळत नाही कधी. किंवा काय ईशावास्य उपनिषदामध्ये यस्मिन स्थितो न दुःखेनं गुरुण यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहा कशोका एकत्वम अनुपश्यतः. यस्मिन सर्वाणि सगळ्या भूतांच्या ठिकाणी मीच भरून राहिलेलं आहे किंवा माझ्या ठिकाणी सगळी भूत समाविष्ट झालेली आहेत. म्हणजे माझं आणि दुसऱ्याचं हे साम्य जो पाहतो त्याच्या ठिकाणी शोक आणि मोह निर्माण होणारच नाही म्हणाले. जे हे जे आहे हे तत्त्वज्ञान आहे की सगळीकडे परब्रह्म भरून राहिलेलं आहे, मी त्याचाच अंश आहे आणि म्हणून मला शोकमोह व्हायचं काही कारण नाही. हे तत्त्वज्ञान जो जाणतो त्याला शोक कसा होणार म्हणाले. शोकमोह का करीती दंगा हेत्वाभासा लाभे ठाय तर्क पंडिता समोर कायम. हेत्वाभास एक न्यायशास्त्रातला एक विषय जाणून घेण्याच्या दृष्टीने तो एक बोलायचा. आणखीन एक त्याला जल्प वितंडा हेत्वाभास हे भाषणाचे प्रकार म्हणून सांगितलेले, बोलण्याचे प्रकार म्हणून सांगितले. जल्प म्हणजे वादविवाद, वितंडा म्हणजे ज्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही असा वाद, आणि हेत्वाभास म्हणजे हेतूचा आभास. एक उदाहरण दिलं जातं नेहमी त्याच्यासाठी की शहाणे लोक थोडे असतात, बरोबर, आम्ही थोडे आहोत, बरोबर, पण म्हणून आम्ही शहाणे आहोत हा तर्क बरोबर आहे का? म्हणून आम्ही शहाणे आहोत हा तर्क बरोबर नाही ना. हा हेतूचा आभास झाला, हेतू खरा हेतू तिथे व्यक्त झालेला नाही. किंवा अनारंभो मनुष्याणाम प्रथमम बुद्धिलक्षणम, अनारंभो मनुष्याणाम प्रथमम बुद्धिलक्षणम, ही जी विद्वान माणसं जी आहेत ती आधी कशाचे आरंभ करायला जात नाही. आम्ही तसेच आहोत म्हणाले, आम्ही कशाचा आरंभ करायला जात नाही म्हणून आम्ही विद्वान आहोत हा तर्क करता येतो त्याच्याबरोबर. हे त्वाभासाला भेटाय तर्क पंडिता समोर का, जो तर्क चांगल्या रीती तर्कशास्त्र जाणतो तो हा हेत्वाभास जाणतो, हा हेतू नाही आहे, हा हेतूचा आभास आहे हे तो जाणतो. तसं इथे झालं म्हणाले. तसे दैत्य हे कृष्णा पुढती मशके ही तो अनंत शक्ती. मशक म्हणजे चिलट, हे चिलटासारखे म्हणाले हे सगळे राक्षस जे आहेत ते, आणि भगवंत अनंत शक्ती, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे तो. कुबेर सुत कृष्णे उद्धरिले नारद शापे तनु झाले रे, असा अमान्य ही कृत्ये आईशी बघता झाले गोकुलवासी. भगवंताच्या अंगणामध्ये 2 मोठे वृक्ष होते असे जवळजवळ लावलेले, आणि भगवंत त्याच्यामधून जाताना त्यांनी दोन्ही हाताने त्या झाडांना धक्का दिला. धक्का दिल्याबरोबर ती दोन्ही झाडं उन्मळून पडली. सगळेजण धावत आले कृष्णाच्या, काय झालं कृष्णाला, काय झालं कृष्णा. झालं होतं काय, हे जे 2 वृक्ष होते त्याला नारदांनी शाप दिलेला होता. एके ठिकाणी हे दोन्ही यक्ष होते, कुबेराची मुलंही, नलकुबर नावाची, यमलार्जुन पण म्हणतात. किंवा ही एका ठिकाणी जलक्रीडा करत होते आपल्या स्त्रियांच्या सह. आता समोरून नारद चाललेले आहेत, थोडं ते काहीतरी मर्यादा राखायला पाहिजे की नाही. म्हणजे मर्यादा ओलांडण्याची सुद्धा परंपरा आहे बरं का तिथपासून. त्यांनी नारदांच्याकडे काही लक्ष दिलं नाही. नारदांना राग आला म्हणून नारदांनी त्यांना शाप दिला की तुम्ही झाडं होऊन पडाल. आणि मग उशाप असा दिला पुन्हा की जेव्हा कृष्ण भगवान अवतार घेतील तेव्हा तुमचा उद्धार करतील. ते 2 झाडं यांच्या अंगणात होती. त्या यमलार्जुनाचा, त्या नलकुबराचा त्यांनी उद्धार केला. असा मान्य ही कृत्ये ऐशी बघता झाले गोकुलवासी, तेज रवीचे पूर्वांनी वा मुनिहृदयीचे वैराग्य. पूर्व दिशेचं सूर्याचं तेज जसं वाढत जातं किंवा ऋषीमुनींच्या अंतःकरणातलं वैराग्य जसं वाढत जातं, कारण ते स्मशान वैराग्य असत नाही ना. स्मशान वैराग्य माहिती की नाही. स्मशान वैराग्य म्हणजे एखाद्याला पोचवायला स्मशानात गेलं की प्रत्येकाच्या मनामध्ये येतं काही खरं नाही बरं आता, अरे खरी नाही कुठं, तिथून परत येईस तो. घरी आलं की चहा ठेवला नाही की अजून सुरू.
तसं ऋषींच्या अंतःकरणातलं, मुनींच्या अंतःकरणातलं तसं नाही. सत्पुरुषांच्या अंतःकरणातलं वैराग्य वाढतं असतं. तेजरवीचे पूर्वांनी वा मुनरुधिरीचे वैराग्य, कमलाचे सौंदर्य सकाळी. सरोवरामध्ये कमलं प्रफुल्लित होतात सकाळच्या वेळेला. त्यांची शोभा जशी आता ते मिटलेलं आहे, की हळूहळू जसं जसं मी उलगडत जाईल, उमरत जाईल, तसं तसं त्याचं सौंदर्य वाढत जातं. गोकुळचे अथवा भाग्य, कृष्ण जन्माला आल्यापासून गोकुळाचं भाग्य जसं वाढत गेलं. यशोमतीचे मूर्त सौख्य वा नंदाचे वात्सल्यसे, कृष्ण जन्माला आला याचाच आनंद, याचं सुख यशोदेला दिवसागणिक वाढत होतं. नंदाचे वात्सल्य जसे, नंदाच्या अंतःकरणातलं वात्सल्य, हळूहळू ते आनंदास बाळकृष्ण तो वाढत असे. हा सगळा आनंद, हे सगळं सौंदर्य हे जसं क्रमाक्रमाने वाढतं तसं भगवंत गोकुळामध्ये वाढत होते, लहानाचे मोठे होत होते. फिरे ओसरी भिंत धरोनी, पांगुळ गाडा कधी घेऊनी, निज जननीच्या धरुण अंबरा, महत्प्रयासे चढे उंबरा. तुकाराम महाराज एक अभंग आहे की उंबरा चढतात ठेका धरी, की उंबरा ओलांडायचं आहे, ते उंबऱ्यावर एक पाऊल द्यायचं, मग पुन्हा खाली टाकायचं. आणि ते उंबरा चढताना सुद्धा आईचा पदर धरून ठेवायचा, आई पुढे जाईल म्हणून, नाही तर मी पडेल ना म्हणून आईचा पदर धरायचा. महत्प्रयासे चढ निज जननीच्या धरुण अंबरा, महत्प्रयासे चढे उंबरा. वस्त्र सोडून खोड्या तर इतक्या विचारू नका, वस्त्र सोडून ठेवियलेले त्यात जाऊनी हा घोटाळे. पूर्वी ते सकाळचं सोळं नेसायचं, पुन्हा दुसरं लुगडं नेसायचं, पुन्हा संध्याकाळी तिसरं लुगडं बदलायचं, असे 2-3 दिवसांना लुगडी बाया बदलतच होत्या. तर ते कदाचित ते सोळं सोडून ठेवलेलं आहे आणि लुगडं नेसून काहीतरी दुसरं काम करायला पटकन गेली असेल यशोदा. तर हे त्याच्यातून गुट भरून बसले, त्या लुगड्यामध्येच स्वतःच्या भोवती गुंडाळून घेतलं आणि आई म्हणून ओरडायला लागली. त्यात जाऊन हा घोटाळे, खाली राही चुकून करंडा, सांडून कुंकू माखी तोंडा. कल्पना करा त्या चित्राची. आपण हे शब्दचित्र आपल्यापुढे उभं केलेलं आहे. कुठे चुकून जर आता बाई कोणीतरी येऊन गेली, तिला कुंकू लावलं असेल आणि उचलून त्या भणेरी पेटीत ठेवायचा करंडा, ते चुकून बाहेर राहिला की गेलेच त्याच्यापाशी, ते कुंकू सगळं आपल्या तोंडावर ओतून घेतलं. सांडून कुंकू माखी तोंडा, करी यशोदा तुलसी पूजन. सगळी आता घरातली कामं आवरली, तुळस महादेव करायचं आणि आता जेवायला बसायचं. म्हणजे तुळशी पूजा करायला गेली, तुळशीची पूजा. कृष्ण उभा पाठीसी येऊन, उदकाळीचा धरण्या धूर, बघे पसरुनी इवला साखर. यशोदेनी काय फुलं वाहिली, नैवेद्याला साखर ठेवली, तिथे उदबत्ती लावायची, आता निरांजन लावायचं. ते उदबत्ती लावली, अच्छा त्याचा धूर इकडून तिकडे सगळीकडे जातो ना असा परत, तर तो हातात धूर कधी येईल का बरं, यांनी तो प्रयत्न करावा तिच्या पाठीवर पडून. बघे पसरुनी इवला सागर, घुसळण करता कधी एकदा, मध्येच गेली आत यशोदा. बाळकृष्ण येडे ऱ्या पाशी, काठ धरून उंच विपदासी. बाहेर ओसरीला ते खांब लावलेला आहे, त्याला खिळे मारून तिथे घुसळण चालू आहे यशोदेचं. आता कदाचित लोणी गोळा व्हायला लागलेला आहे, आता थोडं पाणी घातलं की लगेच लोणी येणार आहे, म्हणून ती पाण्याचा तांब्या आणायला आत गेली असेल यशोदा, की हे तिथं गेलेच. आणि ते जो माठ होता उंची कमी पडली, पाय उंच केले, माठाचा ती काठ धरला. काठ धरून उंच विपदासी, पाही आतील लोणी घ्याया, परी होतसे खटपट वाया. रागे मग उलथिले दुधाणे, धावत ये जननी तच्छ्रवणे. खाली हात घालून लोणी दिसतंय पण हात पोचत नाही आहे. राग आला, त्याला लाथ मारली त्या माठाला, त्या रांजणाला. आता काय एवढा मोठा आवाज झाला, ते पडलं ना, उभं होतं ते तसाच, एवढा आवाज झाला त्याचा. धावत ये जननी तच्छ्रवणे. इकडे आता इथे झालं कसं काय, ताक तिकडे वाहत गेले होतं, लोण्याचा गोळा ह्यांच्यापाशी राहिलाच आयता. इकडे ही मूर्ती ते ठाई, दो हाती लोणी खाई. मुखपद पोट ही लडबडलेले, ताक दूरवर वाहत गेले. हात पकडून श्रीकृष्णाचे, प्रयत्न हे रागे भरण्याचे. आणि यशोदेनी काय ध्यान दिसत असेल ते, पण त्याच्यातही तिला कौतुकच त्याचं वाटलं. करी तयावर मोड, दोन्ही हात गच्च धरले आणि आपण आता मारण्यासाठी एखादा हात उभारतो की नाही, तसं दोन्ही हात घेऊन डोळे वटारले नुसते
करी तयावर मोठे डोळे परी कौतुके हसूच आले. ते रूप पाहिलं आणि यशोदेचा राग कुठंच निघून गेला. आणि जेव्हा आता आपण त्याला शिक्षा करू शकत नाही असं यशोदेच्या लक्षात आलं, तेव्हा नंदा पुढती तसेच नेले विचित्रसे ते ध्यान सावळे. प्रेमे दावनी हसे दावनी वदे यशोदा यास मार पाहिजे एकदा. दरदर दरदर उडत बैठकीमध्ये नेलं नंदबाबाकडे. ते बघा म्हणाले याचा पराक्रम, आता याला एकदा रट्टे द्यायला पाहिजे. नंदाने जवळ घेतलं त्याला. नंदाने काय शिक्षा केली? नंदे चुंबियले प्रेमाने रडव्या. आता त्यालाही कृष्णाला भीती वाटायला लागली. आता डोळ्यात पाणी यायचं शिल्लक राहिलेलं होतं. नाटकही असेल कदाचित, तो लीला नट आहे ना शेवटी. आणि आता बाबा आपल्याला काय करतात या कल्पनेने भय उत्पन्न झालेलं आहे. नंदे चुंबियले प्रेमाने रडव्या कृष्णमुखासी शिक्षा याहून तुझी असे का असल्या अपराधासी जय हरी सुख कंदा. नंदाने आपल्या जवळ घेतलं, मोठ्या प्रेमाने तिचं चुंबन घेतलं. हीच जणू शिक्षा. आप्पा म्हणतात असं जर अपराध लेकरू करील तर या अशा शिक्षेशिवाय दुसरी कोणती शिक्षा करणार. पण त्याच्यासाठी मनाची उदारता पाहिजे आणि आधी संपन्नता पाहिजे. हे दोन्ही गोष्टी आहेत. लीलानी या सुकुमाराचे वेडे केले मन सकलांचे. नाच नाच रे बागन निळा गोपीना हा एकच चाळा. गोपिनी कृष्ण नाचायचे पण गोपिनी झाले एक पाय नाचिव रे गोविंदा. एका हिंदी कवीने वर्णन केलंय की छुलका बरं छाछपे नाचन चावय. विशेष महेश तिला पुष्कळ दिली, विशेषण पुष्कळ दिली. पण हा सुद्धा म्हणाले गोपिनी त्याला म्हणावं की तुला ताक आवडतं ना कृष्णा, तुला ताक देते बरं का, नाच ना. केली नाचून दाखवावं त्याला. छुलका बरं छाछपे नाचन चाव. नाच नाच रे बागन निळा गोपीना हा एकच चाळा. नंद पाटलाकडे प्रत्यही कामासाठी गवळी काही. येती ते आणती खेळणी श्रीहरीजवळी यावा म्हणून. या बाया कृष्णापर्यंत जाऊन पोचायच्या सरळ डायरेक्ट. आणि हे सगळे नंदबाबाचे मित्रमंडळ. कृष्णा काही मर्यादा आहे शेवटी सगळ्या गोष्टी वागण्याला. ते कृष्णा हे बघ मी काय आणलं तुझ्यासाठी, इकडे हे बघ काय आणलं तुझ्यासाठी, खालीच टाक. मग त्यांनी ते जवळ यावं म्हणून त्याला ते खेळणं दाखवावं, काही चॉकलेट दाखवावं, काय असेल ते समजा. श्रीहरीजवळी यावा म्हणून अंगधुळीने सर्व माखले. आता ते कुठेतरी मातीत खेळून आलेले असायचे. तसेच मुख जरी मळकट असले करपाशी तरी कृष्णा घेऊन विशंक घेती त्याचे चुंबन. आपले कपडे धुतलेले स्वच्छ पांढरे कपडे आहेत, याला मळकट झालाय, हा मातीने भरून आलाय, चिखलात खेळून आलाय, याला कसं जवळ घ्यावं, कसं त्याचं चुंबन घ्यावं असा विचारसुद्धा कोणाच्या मनात येत नव्हता. धन्या तदंग रजसा मलिनी भवंती असं कालिदासांनी वर्णन केलेलं आहे की ते खरंच ते धन्य होत की ज्यांच्या अशा लेकरांच्या मळलेल्या गोष्टींनी ज्यांचे कपडे खराब होतात. धन्या तदंग रजसा मलिनी भवंती. ज्यांचं अंग असं मळकट ठेवलं त्या लेकरांच्यामुळे मलिन होतं आहे, हे खरंच धन्य होत म्हणाले. म्हणजे लेकरं असली पाहिजे, कुठतरी घाणीत खेळली पाहिजे आणि ती अंगावर येऊन बसली पाहिजे. सगळ्या गोष्टी आल्या. विशंक घेती त्याचे चुंबन सुंदर हसरा श्याम खोडकर वधून बोबडे सुखवी अंतर. वृद्ध तरुण वा मूल सौका श्रीहरी सर्वांचाच लाडका. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे लाडके, सगळ्यांनी कृष्ण कृष्ण कृष्ण. कुणी कसाही असो उदास चिंतावा लागली मनास. श्रीकृष्णाच्या मधुर दर्शने कळी खुलावी प्रसन्नतेने. कोणी आता घरच्या प्रपंचाच्या काळज्या प्रत्येकाला आहेतच काही नाही काहीतरी. तसा कोणी काळजीने ग्रस्त असेल, एकदा कृष्णाकडे आलं की सगळे विसरून जायचे माणसं. श्रीकृष्णाच्या मधुर दर्शने कळी खुलावी प्रसन्नतेने. परिसुनी भाषण कधी हरीचे विस्मित व्हावे मनसुज्ञांचे. पूर्वी अमृत नावाचं एक मासिक असायचं बघा, आणि त्याच्यामध्ये किलबिल म्हणून एक सदर असायचं, ज्यात लहान मुलांची बोलणे असे त्याच्यामध्ये यायची. त्याच्यात एक मी वाचलेलं आठवत आहे की पूर्वी चमचे असायचे लहान लहान, पण ते पितळेचे चमचे असायचे. तर आईने लेकराला सांगितलं
की तो पितळेचा चमचा आहे, त्यांनी दही खाऊ नको, त्याला कलई नाही आहे त्या चमच्याला, त्यांनी दही खाऊ नको, त्याच्यापेक्षा हाताने खातो. तर ते लेकरू लगेच आईला विचारतं की हाताला कलई आहे का, मग हाताला कलई आहे का की जे बांधणार नाही मला. परिसुनी भाषण कधी हरीचे, विस्मित व्हावे मनसुज्ञांचे. बुद्धीची की चमक विलक्षण, बालवरी ही दीपवी लोचन. श्यामपरी तो महान. आणि असं जे पटकन मोठ्या माणसांना सुद्धा सुचू नये अशा गोष्टी लहान मुलांना सुचतात. मागे तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही उदाहरण मला वाटतं ते, पद्मनाभ लहान होता आणि त्याची आई सूर्या कात्रे घेऊन कागद कापत बसायचा. काही तिने सांगितलं की अरे सूर्या कात्रे लहान मुलांनी घेऊ नये, तू लहान आहेस अजून, ते नाही घ्यायचं, ते त्याच्या हातातलं घेऊन काढून ठेव. त्याला काहीतरी श्लोक पाठ करायला सांगितलं होतं तिने. तो श्लोक काही तिने पाठ केला नाही त्या दिवशी सांगितलं तेव्हा. म्हणजे आता तू मोठा झालास, किती एक श्लोक पाठ करायला किती वेळ लावणारस तू, आता मोठा झालास तू. त्यांनी एकदा दोनदा असं तिचं बोलणं ऐकलं आणि तो तिला म्हणतो, तू मला एकदा सांग मी लहान आहे का मोठा आहे. तू मला केव्हा तरी लहान म्हणतेस आणि केव्हा तरी मोठा म्हणतेस. आता हे आपल्याला तरी सुचली खबर बोल. बुद्धीची की चमक विलक्षण, बालवरी दीपवी लोचन. श्यामपरी तो महालागवी, विसरविता पुली थोरवी. मधुर खेळ कर साधे वर्तन, यातच मोठ्यांचे मोठेपण. खरी मोठी माणसं जी असतात ती अशी साधी असतात, सहज वागण्यामध्ये सहजता असते, आढ्यता नाही. मी कुणीतरी विशेष आहे आणि हे असं मी चार माणसात कसं वागायचं, तसं काही नाही. आता हरीसी वर्ष पाचवे, मग त्याच्या खेळासी. उरेल केवी सदन, मनूचा कमंडलू मत्स्यासी. जय हरी सुख कंदा. आता कृष्ण 5 वर्षाचे झाले. आता त्यांना खेळायला त्यांचं अंगण कसं बोलायचं नुसतं कसं झालं म्हणाले. मनू मुनी जे आहेत, ऋषी आहेत, ते संध्या स्नानासाठी वगैरे नदीवर गेले. त्यांनी अर्घ्य देताना पाणी असं ओंजळीत घेतलं की एक मासळी त्यांच्या हातात आली. त्यांनी म्हटलं की काय माहिती नाही प्रयोजन याचं काय येते, पण त्यांनी आपल्या कमंडलूमध्ये ठेवलं. कमंडलू घेऊन घरी आले. बघतो तर तो मासा मोठा झाला. त्यांनी आपल्या जवळचं जे पुष्करणी म्हणतात तशी ती बागेतली पुष्करणी होती त्याच्यात टाकली. त्याच्यातही मावेनासा झाला. मग ते नदीमध्ये सोडला, त्याच्यातही मावेनासा झाला. मग तो समुद्रामध्ये नेऊन सोडला. आणि असं म्हणतात की ज्या वेळेला प्रलय काळ आला त्यावेळेला त्या माशाने या मनूंना वाचवलं, की सगळी बीजं घेऊन ते त्या नावेमध्ये बसले आणि ती नाव त्या माशाच्या शिंगाला त्यांनी अडकून ठेवलेली होती, दोरी तिची त्याला बांधून ठेवली. आणि म्हणून त्या प्रलय काळानंतर पुन्हा धाता यथापूर्वम अकल्पयत्न. ब्रह्मदेवाने सगळं पूर्वीप्रमाणे निर्माण केलं. पूर्वीप्रमाणे निर्माण केलं तर त्याची बीजं पाहिजेत की नाही, पहिल्यासारखी सगळी ती बीजं यांनी सगळी सांभाळून ठेवलेली होती. आणि ते सांभाळून ठेवण्याचं काम करण्याचे सहकार्य या माशाने केलं. जसं त्या मनूच्या कमंडलूमध्ये मासा मावला नाही, त्याला तेवढं क्षेत्र कमी पडलं, तसं भगवंताला आता अंगण पुरे नसं झालं खोड्या करण्यासाठी. गोपांच्या समवयी बालका, जमवून खेळे पथी सारखा. कधी पळापळ कधी हुतू, कधी गोवर्यावरती हेतू. आणि मग आता त्यांचे खेळ सुरू झाले, आट्यापाट्या सुरू झाल्या. आट्यापाट्या झाली की सगळं रस्ता दाटून जायचं की हो, जाणार येणारची पंचायत व्हायची. पण कोणी तक्रार केली नाही, ए पोराव इथे का खेळता. कधी पळापळ कधी हुतू, कधी गोवर्यावरती हेतू. पाट्यांचा कधी खेळ मांडिता, गुंतून जाई सगळा रस्ता. वाट नुरावी जाणारा ते, परीन कोणी ये रागाते. खेळ पाहण्या उलट तयानी, उभे राहावे काम सोडूनी. टाळ्या कोणी पिटती खोडे, दुजा भांडणी करी निवाडे. कोणी बकअप म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यावं, कोणी त्यांचं अंपायर व्हावं की नाही नाही तू झालाय बरं का, खोटं नाही खेळायचं, खोटं नाही खेळायचं, अंपायरशिप करायची कोणी. टाळ्या कोणी पिटती कोडे, दुजा भांडणी करी निवाडे. हरी खेळता विटीदांडू. आणि यांचं विटीदांडूचे खेळाची वेळ कोणती, बायकांची पाण्याला जायची वेळ. हरी खेळता विटीदांडूने, आल्या गोजरी गोपिका पथाने. शिरी घेऊनी चुंबळ त्यावर, ठेवून भरलेली घागर. अचूक मारुनी विटीचा टोला, खट्याळ हा पोढीत गटाला. पाणी सांडून चिंब भिजेती, आणि दुसऱ्या हासा हसती. आणि ती विट्टी अशी मारायची
की तिची ती भरलेली घागर आहे, तिला ती मिट्टी लागली पाहिजे आणि भोग पडून सगळं पाणी तिच्या अंगावर सांडलं पाहिजे. बरोबर त्यांची पाण्याला जायची वेळ आणि ह्यांची त्या विट्टू दांडूच्या खेळाची वेळ बरोबर असायची. आणि आता ती चिंब भिजली की बाकीच्या सगळ्या तिला हसायच्या. पाणी सांडून चिंब भिजेती आणि दुसऱ्या हासा हसती. हिने कोकुनी धरण्या यावे चपळ सावळा देऊल खावे. निराश होऊन दमून म्हणे ते थांब तुझ्या आईस सांगते. आता हिने राग आला की त्याच्या मागे धावावं त्याला पकडण्यासाठी. आता ते काय सापडलं वाऱ्याची गतीने धावायची. ते सापडणार होते थोडेच. थांब तुझ्या आईलाच सांगते म्हणावं. त्यांनी सुखे सांग जा म्हणे लागवी मान वेळवी जीभ दाखवी. आणि दुसरीचे पाठीसी राहून हिला हसूये झडीते पाहून. दुसरीच्या पाठीमागे संरक्षणासाठी लपायचं की जिला काल भिजवली होती तिचं संरक्षण आज घ्यायचं आणि हिला वाकडं दाखवायचं. जा जा सांग. अशी सर्व ही वेळ हरीने खेळण्यात दवडावी. भोजनास दे हाक यशोदा तीन परी ऐकावी. जय हरी सुख कंदा. अरे कृष्णा भूक लागली नाही का तुला? ये ना आता झाले ना स्वयंपाक माझा, ये जेवायला. किती यशोदेने हाक मारली. यांचं काही त्या जेवणाची आहे ना आठवण सुद्धा राहायची नाही. किती खेळ खेळला तरीही थकवा श्री कृष्णासी नाही. दुबळी परिती तर बालके धीरतयांचा इतुका नतके. वदती सगळे मग ये कृष्णा दमलो आम्ही आता पुरेना. कृष्णे त्यासी हळू हसून म्हणावे दूध तू परे कसे बचावे. आता सगळ्यांचं खेळणं चालू असायचं. आई इकडे हाक मारतीचे, सगळ्यांच्या आई हाका मारतच आहेत. याने म्हणा कृष्णा तुझी पण आई हाका मारते आमची म्हणा. आधी भूक पण लागली आता रे, आता पुरे खेळायला आपण जाऊ आता जेवण करून येऊया. कृष्णाने म्हणावं की अरे दमलो कशी करतं म्हणता तुम्ही? आता लोक एवढं लवकर कशी भूक लागली तुम्हाला? सगळे नाश्ता करून आलात ना तुम्ही, तरी भूक लागली तुम्हाला आता? अरे खाल्लेलं दूध तू खाताना ते पचलं पाहिजे, नाही तर कोलेस्ट्रॉल वाढतात. मग डॉक्टर मग गोळ्या देतात, रक्त पातळ व्हायच्या गोळ्या असं म्हणतात. तेव्हा म्हणाले भरपूर खायचं आणि भरपूर व्यायाम करायचा, खाल्लेलं पचलं पाहिजे. दमलो आम्ही आता पुरेना. कृष्णे त्यासी हसून म्हणावे दूध तू परे कसे पचावे. काही पोरांनी कृष्णाकडे असं प्रश्नार्थक नजरेने बघावं. दूध दूध तूप म्हणजे काय? अरे दूध असे बा पुन्हा प्यावया पचण्याची मग गोष्ट का सया. तू म्हणतोस तुझ्या घरी असेल दूध तुला, पण आमच्या घरी कुठलं आहे आम्हाला दूध? दूध जर प्यायला मिळालं तर पचण्याची गोष्ट. तुला दूध नवनी तसा पडे तुकडे आमा प्रति कोरडे. का बरं? तुमच्या घरी गायी आहेत ना, दुभती जनावर आहेत ना तुमच्या घरी, तरी तुम्हाला दूध मिळत नाही म्हणजे? दुभते त्यांचे कोठे जाते उत्तर ये मथुरा शिबिराते. मथुरा कॅम्प तिथे म्हणाले जातं सगळं, पैसे तिथं भरपूर मिळतात. काय मुले ठेवून उपाशी उसे मुरारी सरोश त्यासी. तुम्हाला घरात न खायला घालता दूध विकायला घेऊन जातात, दूध दही. हो अरे तिथं पैसे पुष्कळ मिळतात. भाव चांगला तेथे मिळतो कोणामुचा विचार करतो. डेअरीला घातलं की भाव पुष्कळ येतो, घरात कशाला खाऊन संपवायचं? लिटर 2 लिटर निघालं तरी अर्धा लिटर घरात ठेवायचं, 1.5 लिटर डेअरीला घालून टाकायचं. घराने घरातल्या बसायला सगळ्यांनी वाजवत बसायचं आहे की नाही? कोणामुचा विचार करतो. दूध दही लोणी घृततेही जात विकाया सर्व. पेंद्या म्हणतो खरवड मिळते हेचा आमचे दैव जय हरी सुख कंदा. अरे दूध तापवतात, ते दूध दुसऱ्याच्या विरजणगावतात लावतात आणि ते विकायला घेऊन जातात. आणि ते तापवलेल्या दुधाचं जे पातेलं असतं ना, ते चमचा देऊन आमच्यापाशी ठेवून देतात. का म्हणतात? त्याच्यात महिलांना कॅल्शियम असतं, खरवड देतात म्हणले आम्हाला. तशी बालके काही वदती किती कथू तुझं घरच्या गमती. ताकही लाभत ना प्रतिदिवशी सकाळी जपा जिती म्हशीशी. ताक गोड असतं आमच्याकडे, आंबट नसतं ताक म्हणाले. पण सकाळी भाकरी खायची आहे, भाकरीबरोबर आईला ताक दिलं की मेले आता ते म्हशीला काय पाहिजे मग तुला ताक दिलं तर? म्हशीला कशा करता पाहिजायचं? म्हशीला जर ताक भाजलं तर दूध भरपूर येतं म्हणे, होय ना? असं सांगतात. ताक काही लाभत ना प्रतिदिवशी सकाळी जपा जिती म्हशीशी. आपुली नाही स्थिती अशी बा. दुसरा एक जण म्हणाला सुदामा, आपुली नाही स्थिती अशी बा प्रेमळ माझे फार आजोबा.
वदेसी दामा म्हणून मजसी तोटा नाही घरी कशासी. माझे आजोबा खूप प्रेमळ आहेत, त्यामुळे मला कशाला घरात कमी नाही. पण घरात आमुची परिम्हातारी मेदो गळे तिच्या शरीरी यथा सांग तिचं सर्व लागते इतरांना वाकडे बोलते. तिला स्वतःला मात्र सगळं यथा सांग पाहिजे, पण दुसऱ्याने काही खातो पितो म्हणलं तिच्या तळपायची आग लगेच मस्तकाला जायची म्हणा. खाऊन देई घास सुखाचा स्वभाव असला असे तियेचा म्हणून नसता उडी व कसली हाडके माझी कधी न बुजली. घरात सगळं यथास्थित आहे, माझे आजोबाही प्रेमळ आहे, पण ह्या म्हातारीमुळे खाल्लेलं पचवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. व देहारी यावरी घड्यानो हे नाही कामाचे गोरस खाऊन बल मिळवावे असले वय हे आमचे. जय हरी. सुखगंधा दूध तूप लोणी दही खावं भरपूर आणि शरीरामध्ये ताकद निर्माण झाली पाहिजे. आणि कशासाठी ताकद पाहिजे? आपल्याला संरक्षण करायचं आहे ना आपल्या देशाचं. अविचारे जो छळी प्रजेसी त्या कंसाच्या पशुसेनेसी ओसता तिहे धन लोभाने घरी पोर कळवळे भुकेने. कंस जो राजा म्हणून म्हटला जातो तो अन्याय करून सगळ्या प्रजेची छळणूक करतोय आणि त्याच्या सैन्याची भरभराट करण्यासाठी त्याच्या सैन्याला पोचण्यासाठी तुम्ही इथून दूध तूप घेऊन देत होता. गोकुळातले गोरस साचे आहे गोकुळवास जनांचे. गोकुळातलं जे सगळं दूध तूप आहे त्याने गोकुळातल्या मुलांना मिळालं पाहिजे, गोकुळातल्या माणसांना मिळालं पाहिजे. आम्हा पुरवणी उरल्यावर ते सुखे विकाया मग जाऊ होते. आम्ही खाऊन उरलं तर मग न्या विकायला, कोण नको म्हणतोय तुम्हाला. ही मुलं म्हणली कृष्णा तू म्हणतोयस ते सगळ्या गोष्टी 100% सत्य आहे. सत्य तुझे हे भाषण सगळे कोण परिमानील आपुले. सरळपणाने मिळेन गोरस वीज चिंता कशास व देवाकड्या कधी यामास. वाकड्या नावाचा कृष्णाचा मित्र होता. तो म्हणे की कृष्णा तू म्हणतोयस हे बरोबर आहे सगळं, पण मिळालं पाहिजे ना खायला. सरळपणाने काही मिळणार नाही आपल्याला. उगीच चिंता कशाच त्याची उणी व येथे ना युक्तीची. कृष्ण म्हणाले तुम्ही काही चिंता करू नका, फक्त मी सांगतो तसं करा. काय करायचं? कृष्ण म्हणे ये उभे ऊन चराटे या मज जवळी उद्या पहाटे. उद्या पहाटेच्या वेळेला मोठमोठ्या लांब लांब दोऱ्या, त्याला चराटे म्हणतात ना, ते तसे मोठमोठ्या दोऱ्या घेऊन या म्हणाले. मी शिट्टी वाजवली की ते दोऱ्या धरून उभं राहायचं. पहाटले अजूनही नवते तो गोपवधू मथुरेसी निगती घेऊन कुंभ शिरावर दूध तूप विकण्यासी. जय हरी. सुखगंधा आणि डोक्यावर दुधा तुपाच्या घागरी घेऊन दह्याच्या घागरी घेऊन मडकी घेऊन गोपी जातील पहाटेच्या वेळेला जात असतील. त्यावेळेला मी सांगितलं म्हणाले तसे ते दोन दोन दोघंजणी एक एक दोरी धरायची आणि ते ताणून बसायचं दोरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला. मी शिट्टी मारली की ती दोरी थोडीशी रस्त्यावर उचलून धरायची. त्या दोरीला अडकळून बायका पडतील आणि मग त्यांच्या डोक्यावरचं खाली पडेल. सगळं जेवढं खाता येईल तेवढं खाऊन घ्यायचं, उरलेलं त्यांच्या अंगावर शिंपडायचं आणि पळून जायचं म्हणाले. नाही आपल्याला देत म्हणजे काय? एकदा दोनदा असं केलं की झक मारत देतातच सगळे आपल्याला. रेंगळती तारे आकाशी अजून अशा सावळ्या प्रकाशी. अजून तारे पूर्णपणे दिसेनासे झाले नव्हते, सूर्योदय झालेला नव्हता, चंद्राचा अस्तही पूर्ण झालेला नव्हता आणि असा अंधुक अंधुक अजून प्रकाश होता. अशा त्या प्रकाशामध्ये अजून अशा सावळ्या प्रकाशी अंधुक मूर्ती दिसती त्यांच्या स्मृती पुसट जणू बालवहीच्या. आणि गोपी निघालेल्या आहेत, त्यांच्या अंधुक अंधुक अशा मूर्ती दिसत आहेत. एकी मागून एक चालती दूध दयाची घागरवरती कुणी मधुरसे पद सांगावे इतरांनी तो सुस्वर गावे. आणि एकीने पद सांगावं दुसरीने म्हणावं. जय जय माधवं कृष्णं गोकुलानंद गोविंदं. म्हणा जय जय माधवं कृष्णं गोकुलानंद गोविंदं. जय जय माधवं कृष्णं गोकुलानंद गोविंदं. जय जय माधवं कृष्णं गोकुलानंद गोविंदं. गोकुलानंद गोविंदं. गोकुलानंद गोविंदं. गोकुलानंद गोविंदं. गोकुलानंद गोविंदं. जय जय
माधवं कृष्णं गोकुलानन्द गोविन्दं जय जय माधवं कृष्णं गोकुलानन्द गोविन्दं जय जय माधवं कृष्णं गोकुलानन्द गोविन्दं जय जय माधवं कृष्णं गोकुलानन्द गोविन्दं गोकुलानन्द गोविन्दं गोकुलानन्द गोविन्दं गोकुलानन्द गोविन्दं गोकुलानन्द गोविन्दं जय जय माधवं कृष्णं 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 गोकुलानन्द गोविन्दं गोपाल कृष्ण भगवान की जय कुणी मधुरसे पद सांगावे इतरांनी ते सुस्वर गावे प्रतिदिवशीची ही परिपाठी आजच परिवेळ परितयान आजच कसरी शंका पोटी. आता रोजचा आपला त्यांचा शिरस्ता ठरलेला होता की कोणीतरी भजन सांगायचं एकीने सगळ्यांनी म्हणायचं भजनाच्या तालावर चालत राहायचं. केव्हा मथुरा यायची कळायचे नाही. गोकुळून निघाल्यानंतर पहाटे उन्हाच्या अगोदर पुन्हा घरी परत आलं पाहिजे. परितयाना आजच कसली शंका पोटी परितयाना काय कल्पना सर्व वेळ सारखी असेना ताणून दोऱ्या रस्त्यावरती मुले दोकडे लपली होती. त्याला काय माहिती की आज प्रत्येक वेळेस सगळ्या वेळा काही सारख्या असत नाही. कोणत्या वेळेला काय घडेल कोण जाणे. आता कोणीतरी पॉझिटिव्ह इथं येऊन आपल्यामध्ये बसेल असं कोणाला कल्पना तरी असते का बरं. म्हणून ते सगळी मंदिरं बंद करायला सांगितली. सर्व वेळ सारखी असेना त्याच्याकरता सांगते. शिळहरीची येता कानी दोऱ्या धरिल्या उचलून त्यानी आणि भगवंतानी गोपी जवळ आल्या भगवंतानी शिट्टी मारली. शिट्टी मारल्याबरोबर त्यांनी दोऱ्यात आणून धरल्या. अगदी आत्ता शिट्टी कशाची झाली आणि आपल्या इथे शिट्ट्या कुठल्या मारायला लागले कोण मारायला लागले. या गोपी आपसात विचारतात एकमेकीला बोलतात त्यांनी पावलं टाकली त्यांनी. शीळ कशाची म्हणती तोची अडखळली दोरी अडखळुनी दोरीला पडल्या भूवर गोपकामिनी तोलन सेसावरला जय हरी सुख कंदा. आणि ती पाय अडखळला त्या दोरीला धडाधड सगळ्या गोपी पडल्या. आता दूध तुपाची घट्ट दयाची तशीच मडकी नवनीताची कोसळली की सवेच खाली आणि मुलांची चंगळ झाली. आता काय आता एकेकीच्या डोक्याचं मडकं एकीचं लोण्याचं एकीचं दह्याचं एकीचं तुपाचं एकीचं दुधाचं. कोणाचं मडकं ते फुटून गेलं कोणाचं मडकं तसेच तसं आदर खाली पडलं. एकाने घेतली तसं मडकं तोंडाला लावून टाकलं सगळं. आणि मुलांची चंगळ झाली एक तावदे नवनीतावर दुजा दुधाची उचली घागर मुखी घालती सापडले ते मूर्त सावळी दूर हासते. नच मामतानी कर्माणी निवदंती धनंजय की सगळ्यात आहेत दासीन व दासीन मसक्तम तेषु विद्यते. की मी सगळ्यात आहे आणि सगळ्यात नाही. लांबून बघतायत नुसतं चिठ्ठी वाजून. व्याकुळल्या गोपिका बापुड्या दुधा तुपाने भिजल्या साड्या दात दुखावे कोपर फुटले पाऊल कोणाचे मुरगळले. आता पडल्यावर आता काय होणार नाही. कोणाचे पाय मुरगळले कोणाची कंबर लचकली अंगावर दूध तूप सगळं साडून गेलं सगळ्या साड्या भिजून गेल्या. पाऊल कोणाचे मुरगळले सावरुणी जो गोपी उठती तोही पोरे पसार होती. लागत सेना कृष्ण ही हाती वायूची दुसरी मूर्ती ती. यशोदे येऊनी दयानी वृत्त हरीचे कथिले परिजननीच्या न्याय मंदिरी शिक्षेचे भय कसले जय हरी सुखकंदा. कोण पोरं म्हणून बघतात तर पोरं कुठे जागेवर
पोरं नाही तो बघा म्हणलं ते पोरांचा पुढारी तिथं उभा राहिला. सगळ्यांनी त्यांनी घेरा घातला त्याला कृष्णाला. त्या तेवढ्या घेरा घातलेल्या त्या गोपींच्या घोडक्यातून भगवंत निष्ठून पळून गेले. थेट घरी येऊन बसले. त्यामुळे आता यशोदेकडे तक्रार नेल्याशिवाय आपलं काही खरं नाही. एवढं मोठं नुकसान झालं आता घरी शिव्याच खायची वेळ आहे. घरी जाऊन कशा चालता तुम्ही रस्त्याने म्हणून घरी आले. यशोदेला सांगले यशोदा हे बघा आमचा अवतार आणि इतकं दूध इतकं तूप इतकं लोणी इतकं दही इतकं सगळ्याचा नाश झाला म्हणले हे सगळे कार्त्याने ह्यांचे काढून आणि टाकतो हाच तुझा. यशोदानी कृष्णाकडे बघितलं नुसतं. कृष्ण म्हणाले ह्या माझ्याविषयी तक्रार करतात काय? मी फूड इन्स्पेक्टर आहे म्हणाले. गावचा प्रमुख आहे ना मी, तेव्हा मला ही सगळी चौकशी करायला पाहिजे. हे शिळं दूध घेऊन जातात का विकायला? शिळं झालं तर लोकांची पोटं बिघडायची नाहीत का? म्हणून मी तपासणी केली म्हणलं सगळ्यांची. माझं काय येऊन इथं सांगतात म्हणलं तुला. परिजननीच्या न्याय मंदिरी शिक्षेचे भय कसले जय हरी सुख गल्ला. तेव्हा यशोदा म्हणली जा बाई आमच्या इथं भरलेले जा. तुपाचा डबा भरलेला आहे, लोण्याचं गाडगं भरलेलं आहे, दह्याचं गाडगं आहे, कोणाचं काय काय अनुसंधान घेऊन जा. तक्रार माझ्या लेकराची आणू नका म्हणाली. बरं खरे न वाटे तिला कदापि जरी शपथेने कधी ती गोपी सांगे परिती वत्सल आई करी न मी तुमची भरपाई. मेघ निळतो दुसऱ्या वेळे प्रकार काही करी निराळे लोणी चोर न पडता वाटे पसरून ठेवी खूप सराटे. भगवंत म्हणाले आता हे विकायला जाताना झाला एक प्रयोग पुष्कळ झाला कारण त्याच्यात नुकसान जास्त होतं. रस्त्यावर सांगतं ना ते. आता नाही म्हणे आपण दुसरा प्रयोग करूयात म्हणाले. ह्या बायका राखण बसतात ना आपल्याला घरात जाऊ आपण खाऊ पिऊ येत असतील पण आपल्याला पकडायला आल्या की रस्त्यात काटे टाकून देऊ म्हणे. पायातला काटा काढेपर्यंत आपण पसार होता येते आपल्याला. पसरून ठेवी खूप सराटे जरी घातले टाळे दारा. आता ह्यांनी काय करायचं? उघड्या दारातून तर हा जातो आपण बसून काही उपयोग नाही. त्यांनी कुलूप घालावं किल्ल्या कमरेला लावावं बसावं अंगणामध्ये येऊन बसायचं खुर्च्या टाकून. कसा जातो मेला आता बघू म्हणते. शिडी यांनी काय करायचं? धारी असतात की धारी म्हणजे धूर जाण्यासाठी धुराड्यासारखंच चौकोनी गजाळी वगैरे बसवले असतं. काही ठिकाणी रिकामं असतं नुसतंच मोकळं असतं. ह्यांनी त्या धाऱ्यातून खाली उतरावं. शिडी सारखी रचुनी पोरे धाऱ्यामधुनी घरात उतरे उंच बांधली शिंकी असती काठी घाली हात्यावरती केले असती उपाय नाना कृष्णा बुडती एक टिकेना. आणि 7-8-10 पोरांची गँग घेऊन जावं. पोरांना खाली 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 सोडायला एका सोडा खाली सोडावं. मडकी बांधलेली शिंक्यावर बस ठेवलेली असायची. काठीबरोबर घेऊन जायची. मारून बघायचं. खणखण वाजलं रिकाम आहे मग त्याला काही त्रास द्यायचा नाही. फोडायचं नाही ते मुद्दाम. कारण तसं नाही विनाकारण कोणाचं नुकसान करायचं नाही ना. बद्ध वाजलं काठी मारायची. सगळं लोणी तूप काय जे असेल ते खाली असेल पडलेलं सगळं खायचं मोकळं होऊन जायचं. मुले जाहली पुष्ट शरीरी गोपवधू त्रासल्या अंतरी म्हणती हरिहा घरात असता लाभू दे न चामा शांतता. आणि खोड्यांचे प्रकार एवढे वाढत गेले की सगळ्या गोपीत त्रासून गेले. आणि शेवटं त्रास तर होत होता पण एका दिवशी जर कृष्ण त्या गल्लीमध्ये आला नाही. का गं आज कृष्ण आला नाही तिकडे आपल्याकडे? का गं आज कृष्ण आला नाही आपल्याकडे? चैन पडत नव्हतं तरीसुद्धा आला नाही. तरी आला तर त्यांनी केलेल्या खोड्या सोसायच्या नाही आला तर मनाला चैन पडायचं नाही. हेच तर प्रेमाचं स्वरूप आहे. त्रास होत आहे खरे त्यामुळे द्वेष चीड परी नाही उलट कुठे तरी खोल हवेसे खट्याळ पडते होई जय हरी सुख कंदा. आवडत्यांच्या वागणुकीतील विचित्रतेचे बोचत जरी सल सुख करता तरी त्यातही येई प्रेमाची किही नवलाई. जावई माझा भला म्हटलं जातं ते तेवढ्यासाठीच म्हटलं जातं की नाही. जावई कसा वागला तरी कोणती सासू सासरे आपल्या जावयाला नावं ठेवतात मला सांगा? दुसरा कोणी सांगत असेल तर तसं नाही हो मला माहिती नाही. म्हणजे जरी तो व्यसनी असला दुसरा कोणी येऊन यांना सांगायला लागला नाही तुम्हाला माहिती नाही होती चांगला आहे आमचं जावई सांग. कारण आवडत आहे ना तो जावई आहे म्हणून आवडता. आवडत्यांच्या वागणुकीतील विचित्रतेचे बोचत जरी सल सुख करता तरी त्यातही येई प्रेमाची की नवलाई. आपली लेकरं खोडकर आहेत असं कोणत्या आईला वाटतं? कोणत्या आईला वाटत नाही आपली लेकरं खोडकर आहेत म्हणून. माझं पोरगं करणारच नाही म्हणून. आता आम्ही इथे घेतो ना अनुभव पुष्कळ.
बाया तक्रार घेऊन देत नाही, माझं पोरगं नव्हतं म्हणतात तिथे. हे शिवाय आहे अनुभव पुष्कळ. आवडत्यांच्या वागणुकीतील विचित्रतेचे पोचत जरी झालं, सुख करता तरी त्यातही येई प्रेमाची की नवलाई. परिहरीच्या या कोड्यांची या कोड्यासी नवीच भरती हे प्रतिदिवशी. वदती गोपी हरी प्रति या लाडावून नच ठेवावा या. गोरस चोरी, आता खोड्या काय काय यांच्या. गोरस चोरी, फोडी रांजण, दूध चोरायचं, सगळ्यांना वाटून टाकायचं, रांजण फोडून टाकायचे. धान्य उधळीतो करिता कांडण. आम्ही साळी कांडायला बसलो. आता साळी आधीच कांडत असताना सगळी वर होतात, यांना यायचं ना अजून सगळी वर करून ठेवायच्या. लुगडे दिसतात ते टरकावी, एका लुगड्याचे 2 तुकडे करून ठेवायचे. तुझ्या नवऱ्याने तुला 1 काढलं तर मी तुला 2 केले मग म्हणायचं. घेऊन चिमटे मुलास रडवी, खोडी विणे हान बसे जराही. शिक्षा परी या करवेन काही. इतक्या प्रकारच्या खोड्या कराव्या. एक गवळण चल म्हणे, तुला आईकडे तुझ्या आईकडे घेऊन जाते. घरामध्ये इतकं म्हटलं सगळं सांडून ठेवलं ना, दही दूध सगळं घेऊन जाते तुला आई. म्हणून दर 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 त्याला हातात धरून गेला. संतापाच्या घरात मागं वळून नाही बघितलं नाही, आपली समोर चालतच राहिली. हातमध्ये हातात धरलेला आहे कृष्णाचा. त्यानं काय केलं, कृष्णानं तिचा नवरा रस्त्याने चालवता, त्याचा हात दिला त्याच्या हातात आणि आपण गेले निष्ठून. आता ही इतकी संतापाच्या घरात हे बघ म्हणली तुझं कार्ट. म्हणजे यशोदा म्हणजे माझं कार्ट कुठलं आहे, तुझाच आहे. अशा खोड्या कराव्यात कृष्णाने. एक कोणाच्या तरी घरी गेल्यानंतर आता घरातलं काय पळून न्यायचं, सगळ्या पोरांना वाटून टाकायचं. तू मला बांधून ठेवतीस ना, तुला नीट बांधता येते नाही, मी तुला दाखवतो कसं बांधायचं असतं. म्हणून त्या गवळणीला खांबाला बांधून टाकले आणि सगळ्या पोरांना बोलवलं, काय पाहिजे ते घेऊन टाक म्हणजे घरातलं असं. तुला दाखवतो म्हणजे कसं बांधायचं ते. म्हणून त्या गवळणीलाच बांधून ठेवली आणि सगळं घर सुटून गेलं. खाद्यपदार्थ जे सगळे केलेले होते काय ते घरातले सगळे पोरांना बोलवलं. आता अशा खोड्या झाल्या तर त्रस्त होऊन गेल्या गवळणी सगळ्या. खोडी विणे हा न बसे जराही, शिक्षा परी या करवे न काही. आता हा इतक्या खोड्या करतो, इतका त्रास देतो, म्हणून याला कोंडून ठेवा म्हणलं तरी एकदा एका गोपीने त्याला कोंडून ठेवलं. आणि आता म्हणाली आता कोंडून ठेवलं ना, त्याच्या आईला नंतर बाबाला बोलून तरी आणू तर त्याला घेऊन जाऊ. म्हणून ती दार घेऊन बघती काय स्वतःचाच नवरा त्याच्यात, कृष्णाचा पत्ताच नाही. आता कोणाला निघून जाते ती यशोदेकडे. म्हणजे अशा काहीतरी आता ह्याला शिक्षा करावी म्हणून विचार करतो, तर तिसरंच काहीतरी काढतो म्हणाले. आता हे काही चालणार नाही म्हणे. शिक्षा परी या करवे न काही, या लाघव्या ते बघताच बाई, चित्तातला राग विरवली जाई. असं वाटतं की त्यांनी आता हे घरातले लाडू सगळे एका असं आहे, उद्या जेवायला माणसं बोलवली त्याच्यासाठी एवढे डबाभर लाडू करून ठेवलेले, त्यांनी सगळी पोरं आणि ते लाडू सगळे संपून टाकले. आता उद्या पुन्हा दुसरं करावं लागेल की नाही मला, एक वळून विचार करते. आणि म्हणून म्हणली याला शिक्षा करायचं म्हणून ठरवलं की आता ह्याला पकडायचा. पकडला त्याला, आता यशोदेकडे न्यायचा म्हणते, जाऊ दे करायची जाते. त्याच्याकडे बघितलं की राग निघून जातो म्हणजे त्याच्याविषयीचा, कशी शिक्षा करणार त्याला. आणि म्हणून सगळ्या शिष्टमंडळ गोपींचं यशोदेकडे आलं. काय उपाय कथितो आम्ही म्हणून या यशोदे तुला, की अतिशय ह्याची छळणूक इतकी वाढली आहे की आम्हाला आता सोसेन असं झाले पाहिजे. उपाय कथितो आम्ही म्हणून या यशोदे तुला, सरे वरीस 8वे नच लहान हा राहिला. 8 वर्ष म्हणायचं संपत आलं त्याचं, आता काही हा लहान राहिला नाही. वनात इतरासवे नितवळा वयासी पुरे, हरी सतव पाठवी सकल लाड झाले पुरे. आमची लेकरं जातात की नाही म्हणे गुरांच्या मागं गुरं राखायला. तुझंच काय राजपुत्र आहे काय कोणी, तुझी गुरं घेऊन पाठव तुझ्या पोराला, म्हणजे इथली उत्साह तरी त्याचा कमी होईल. हरी सतव पाठवी सकल लाड झाले पुरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. रत्नौघे सती मंगलाय जगतो हालाहलं भीषण, स्वर्गादीन्यति सुंदराणि भुवनान्युच्छित्य चित्यास्थलं, पौलस्त्येच निधाय येन विभवं भिक्षाटनं स्वीकृतं, तं वन्दे विगतस्पृहं शिवकरं मृत्युञ्जयं सादरं. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल
हटाते चले मन को विषयों के विष से हटाते चले इंद्रियों के न घोड़े विषय में आड़े जो आड़े भी तो संयम के घोड़े पड़े तन के रथ को सुगत पर चलाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले नाम जपते रहे काम करते रहे पाप की वासनाओं से डरते रहे सद्गुणों का परम धन कमाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले लोग कहते हैं भगवान आते नहीं द्रौपदी की तरह भुलाते नहीं रुक्मिणी की तरह लगाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले लोग कहते हैं भगवान आते नहीं बिल्ली की तरह खिलाते नहीं ताक प्रेमी विदुषम जिमाते चले कृष्ण गोविंद